हेलो हेलो नसावे ओशाळ नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन राहोने दिबाकी दान ज्याचे त्यासी टाकी जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन व्हावा वाटे जना व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुना जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन भजन करा विठ्ठला विठ्ठला नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन वारकरी संप्रदाय दंडक करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्ययोगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् गोविंद दामोदर माधवेति कर्पूर गौरव करुणावतारम् संसार सारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तम् हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पानी मंडना मंडनानम् तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
नमो पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा नमो वैष्णवा सकळा योगिया ऋषीश्वरा नमो नमो योगिया ऋषीश्वरा नमो पांडुरंगा दयाळा नमो गोविंदा गोपाळा नमो वैष्णवा सकळा योगिया ऋषीश्वरा नमो 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 आदि मायाजी सागरा नमो आदि मायाजी सागरा पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा मोती खरा शोभतो ऐशा कविवरा संतवरा दांडेकरा वंदितो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नसावे ओशाळ नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन इंद्रायणच्या तटावर ज्यांचा कर्मयोग फुलला 700 श्लोकावर टीका करताना 9033 ज्यांच्या मुखातून निघाल्या त्या एका मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं त्या लिहून घेतल्या. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ पूर्ण झाला. अमृत अनुभव हा पूर्ण झाला. चांगदेव 65 चांगदेव महाराजांच्या गळ्यात उतरली. हरिपाठ वारकऱ्याच्या कंठामध्ये गुंजराव करू लागला आणि त्याची वचनं तुलसीदालाप्रमाणे बाहेर आली. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ झाला आणि ज्ञानोबराच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकारी उमटली. ज्ञानोबराच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू होते. निवृत्तनाथ दादांकडे बघितलं आणि ज्ञानोबराय काय म्हणतात, दादा रे दादा या मृत्यू लोकामध्ये राहायचं काम संपलं आता. निवृत्तनाथ दादा गुरु होते, मोठे बंधू होते. निवृत्तनाथ दादांनी ज्ञानोबरायांकडे बघितलं आणि निवृत्तनाथ दादा रडायला लागले. निवृत्तनाथ दादा सहज म्हणतात, हो ज्ञाना हो या मृत्यू लोकामध्ये राहायचं तुझं काम संपलं आता. ज्ञानोबराच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकारी उमटली. समाधीची जागा निवृत्तनाथ दादांनी सरकवली, स्वच्छ केली, साफ केली. आता ज्ञानोबराय समाधीस्थ होणार. एक हात निवृत्तनाथ दादांनी धरला आणि दुसरा हात जगन्नियात्या भगवान पंढरीश परमात्म्याने धरला. देव निवृत्तियाने धरी रे दोन्ही कर जातो
एक हात जगन्याच्या भगवान पंढरीश परमात्म्यानं धरला आणि दुसरा हात सद्गुरु रूपी निवृत्तनाथ दादाने धरला. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. माय बापू ऐका, ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. ते शतक होतं 12वं. 12व्या शतकात ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. त्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्र मुलकाची माती आणि आपल्या आई बहिणीच्या आबरूची लक्तरे वेशीला टांगली जाऊ लागली. अधर्माचा कळस माजला, धर्म थैथान नाचू लागलं. त्यावेळेस जगन्याच्या भगवान पंढरीश परमात्म्याची नजर गेली. ज्ञानोबरायचं राहिलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कोण येईल, आणि माझं राहिलं तत्वज्ञान पुढे समाजाला सांगण्यासाठी कोण येईल. ज्ञानोबरायचं राहिलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 12व्या शतकानंतर 13व्या शतकात एकही संत झाले नाही, 14व्या शतकात एकही संत झाले नाही, आणि 15व्या शतकामध्ये बापू 15व्या शतकामध्ये थेट नाथ महाराज झाले. नाथ महाराजांनी ज्ञानोबरायचं राहिलं अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण ज्ञानोबरायांचं राहिलं अपूर्ण काम पूर्ण करता करता नाथ महाराजांनी ही जलसमाधी घेतली. 15व्या शतकात 1599 मध्ये नाथ महाराज ज्यावेळेस समाधी अवस्थेला पोहोचतात, जलसमाधी घेतात, त्यावेळेस राहिलं अपूर्ण काम पूर्ण कोण करेल ही नजर देवाची गेली. त्यावेळेस इंद्रायणीच्या तटावर ज्यांचा कर्मयोग फुलला होता, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी शुद्ध झाली होती, 4092 अभंग, त्याच्यामध्ये 28,400 चरण, आणि त्या 28,400 चरणामध्ये 4092 अभंगामध्ये दुसऱ्या एकाही देवाचं आपल्या मुखाला नाव आलं नाही. कसं नाव आलं नाही? तुकोबरायांनी एक उदाहरण दिलं. जसं एखादी पतिव्रता स्त्री असती, त्या स्त्रीच्या जीवनामध्ये आपल्या पुरुषाशिवाय आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाकडे पाहण्याची इच्छा होत नाही आणि त्याचं नाव मुखात घेण्याची इच्छा होत नाही. तसं त्या संतांच्या मुखावर त्या देवाचं नाव आलं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापुरी. भगवान परमात्म्याची भक्ती करता 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 दगडाचे टाळ केले. बोराड्या, भामचंद्र, भंडारा यांना भाऊबंद मानले आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे या पदावर जाऊन ज्या संतांनी ज्ञानोबरायचं राहिलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जन्म घेतले, ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि त्यांचा हा 4 चरणाचा आपल्या जीवनाचं उद्धारक साधन कसं असतं त्याचा भाव सांगणारा अभंग. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज का हो अभंग तुकोबरायचा आहे, तुम्ही प्रस्तावनेमध्ये ज्ञानोबरायकडे कशी काय गेली? सहज येत बाबा महाराज, लोकांच्या मनात हा शंका येईल, हा भाव येईल की महाराज अभंग तर तुकोबरायचा आणि तुम्ही ज्ञानोबराय सांगितले. ज्यांचा भाव मी सांगितला त्यांचा आता 16 चालू आहे, त्यामुळे त्यांचा भाव सांगावा लागणार आहे. कारण त्यांचा भाव जर सांगितला नाही तर आमचा भाव होणार नाही, त्यामुळे त्यांचा भाव सांगावा लागेल. कारण आता जो भाव जास्त घेतो त्याचा भाव लोकांना कळतो, पण जो भाव मनापासून घेऊन कीर्तन करतो त्याचा भाव लोकांना कळत नाही. तेव्हापासून बापू मी ठरवलं भाव जोडून देऊ, जे होईल ते होईल. काही नाही, भाव वाढला का लोक आपाप भाव देतात. भाव कमी ठेवले का लोक म्हणतात काही नाही, नॉर्मल लोकल कीर्तनकार आहे. आता लोकांना अपेक्षाच त्या झाले. दुर्दैव आहे ते. ज्या संतांचा अभंग आहे ते संत तुकोबराय. तुकोबराय कोण? 16व्या शतकामध्ये ज्या संतांनी जन्म घेऊन आंबिले मोरे परिवारात जन्म घेतला, ओलोवनच्या आणि कनकाई माताच्या पोटी जो जन्म घेतला, त्या भावाचा विशेष स्वरूप मानणारा जे संत जन्माला आले, त्या संतांमध्ये प्रमुख संत जगद्गुरु तुकोबराय. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा शब्दाशा भाव जर तुम्ही ऐकला तर प्रत्येकाला कळेल. अभंग ऐका. अभंगाची सुरुवात आहे, नसावे ओशाळ. ओशाळ या शब्दाचा अर्थ आहे लाचार. ओशाळ या शब्दाचा अर्थ आहे मिंदा. ओशाळ या शब्दाचा अर्थ आहे कुणाच्या खाली कुणाच्या उपकाराखाली न दबलेला. ओशाळ या शब्दाचा अर्थ आहे अंकित. किती नाव सांगू, किती अर्थ सांगू ओशाळ शब्दाचे, एवढे अर्थ आहे. आणि तुकोबराय म्हणतात असा जो कोणी एखादा पुरुष असेल, स्त्री असेल, जो जीवनामध्ये कोणाचा ओशाळ नसेल, म्हणजे काय लाचार, म्हणजे काय मिंदा, म्हणजे काय आदराखाली, म्हणजे काय उपकाराखाली, म्हणजे काय त्याच्या अधीन, म्हणजे काय त्याच्या अंकित, जो कोणी नसेल, नसावे ओशाळ. जर असा कोणी नसेल तर मग काय होईल? मग मानिती सकळ. जो कोणी असा वागेल, ओशाळ नसलेला, लाचार नसलेला, अंकित नसलेला, असा जो कोणी वागेल त्याला समाज मानेल. मग मानिती सकळ. नुसतं मानणार नाही, जर ओशाळ नसला माणूस, तो जिकडे जाईल तिकडे त्याला त्याचा मान भेटतो. जाय तेथे पावे मान. तो तिकडे जाईल
त्या भागात त्याला मान भेटतो. आणि एवढंच नाही, तो जे बोलल ना, जे बोलल तसे लोक चालतात. चाले बोलिले वचन, तो जसं बोलल तसं लोक मानतात. चाले बोलिले वचन, तो जसा चालल तसाच बोलल, आणि जसा बोलल तसाच चालल, त्याचे वचन लोक मानतात. तो आणखीन काय करतो, जर कुणाचे उपकार त्याच्यावर असली तर तो उपकार कोणाचे ठेवत नाही. राहोने दी बाकी, तो कोणाचा काही उपकार ठेवत नाही. तो काय करतो मग, दाम दुप्पट डबल देतो. जर 10 रुपये घेतले तर व्याजासहित 20 रुपये देतो. मुद्दल पण देतो, व्याज पण देतो. पण कसं, दान ज्याचे त्यासी टाकी, ज्याचं दान आहे ते दान जशाच्या तशा स्वरूपात परत देतो. तुकोबराय म्हटले, जर असा कोणी एखादा पुरुष असेल, असा जर एखादा अंकित असेल, भक्त पंथस्थ असेल, आणि त्यांनी खरी भक्ती केली तर त्याचा समाजाला हित वाटणं विशेष नाही. मग त्याचं देवाला हित वाटतं, त्याचा देवालाही कन्वळा वाटतो. पण देवापेक्षा या मृत्यूलोकामध्ये सध्या आपल्याला आपले नातेवाईक प्रिय आहेत, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांनी आपल्याला मानावं. पण तुकोबरायनी त्याची पार्श्वभूमिका या 3 चरणात सांगितली. असा जर कोणी वागला तर व्हावा वाटे जना. जना म्हणजे कोण, जग. या जगाला त्याचा व्हावा वाटेल, हेवा वाटेल. व्हावा वाटे जना, त्याचं जगाला हित व्हावा असं वाटेल. आणि तुका म्हणे साठी गुन्हा. साठी म्हणजे साठवणे, अंकित हृदयात पोहोचवणे. तुकोबराय म्हणतात त्याला देव आपल्या हृदयात जागा देतो. तुका म्हणे साठी गुन्हा. जर असं केलं तर जाय तेथे पावे मान. चाले बोलिले वचन, अशा स्वरूपाचा अभंग. विठाला अभंगाचा शब्दशः भाव मांडलाय. अभंग मुद्दाम निवडला, 4 दिवसापूर्वी पाठ केला आणि आज लगेच कीर्तनात घेतला. हा अभंग काय बापू माझा पाठ नव्हता, पण 4 दिवसापासून ट्राय करू, प्रयत्न करू. गुरुवर्य शब्दप्रभू, भाषाप्रभू, वैराग्य मूर्ती आमचे गुरुवर्य पृथ्वीराज बाबा जाधव, बाबांचा हा अभंग आवडता अभंग होता. आणि मी बऱ्याच वेळेस बाबांचं या अभंगावर कीर्तन ऐकलं. आज इच्छा केली की आपण अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू, अभंग घेऊन बघू. अभंग तुकोबरायचा, पण वैराग्यवान वाढलेले साधू, वैराग्यासारखं वागलेले साधू, पृथ्वीराज बाबा त्यांच्या मुखातून ऐकलेले उद्गार आज घेण्याचा प्रयत्न. अभंग सोपा आहे, नसावे ओशाळ मग मानती सकळ. पण ज्या निमित्तानं घेतलं ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे. ते निमित्त हे कीर्तन, हे काय कंटिन्यूचं कीर्तन नाही, सातत्याचं कीर्तन नाही. मग हे पारिहारिक कीर्तन आहे, म्हणजे हे कधीच्या नवल येणारे कीर्तन आहे. त्याच्यासाठी 31 वर्ष झटावं लागलं, 31 वर्ष झटावं लागलं, तेव्हा कीर्तन आलं. 31 वर्ष त्यांना सेवा द्यावा लागली, तेव्हा सेवा आम्हाला भेटली. त्यांनी 31 वर्ष MSRTC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट राज्य टर्मिनल कम्युनिकेशनमध्ये, म्हणजेच विशेष बसमध्ये, विशेष ST मध्ये ज्यांनी आपली सेवा 31 वर्ष दिली. आणि 31 वर्षानंतर जेव्हा सेवानिवृत्तीची वेळ आली तेव्हा त्यांना वाटलं आपण ज्या सेवेतून निवृत्त होतोय ती सेवा सांसारिक म्हणजेच आपल्या येण्या जाण्याची सेवा आता आपण निवृत्त होतोय, पण कुटुंबाच्या सेवेमध्ये आत्ताशी आपण सुरुवात होतोय. त्यावेळेस कुटुंबाची सेवा करत असताना जर देवाचं नाव घेऊन जर कुटुंबाची सेवा केली तर ते देवाचं नाव आपल्याला कुटुंबाची सेवा करायला धीर देतं. म्हणून आज ज्यांचा दुसरी इनिंग चालू झाली, पहिली इनिंग संपली. आता 31 वर्षाची पहिली इनिंग संपली. आता दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यांनी आत्ताच पार्टिसिपेट केलं, आत्ताच त्यांनी एंट्री केली, आजच त्यांची एंट्री दुसऱ्या इनिंगमध्ये. म्हणजेच 31 वर्षाच्या तपानंतर, 31 वर्ष बसमध्ये सेवा दिल्यानंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या ह्या शेवटच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं हे कीर्तन ठरवलं आहे. हे कीर्तन नियोजित केलं आहे. ज्यांनी हे कीर्तन नियोजित केलं आहे आदरणीय हरिभक्तपरायण, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मवस भाऊ आदरणीय हरिभक्तपरायण सुदाम भाऊ कांगणे, भाऊंनी सेवा दिली. भाऊंनी सांगितलं महाराज तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हटलं भाऊ तुम्ही सांगायचं मी करायचं. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे कळूदादा दोंड दादांनी फोन केला, महाराज तुमची सेवा आहे तर तुम्हाला ही सेवा घ्यावं लागणार आहे. सावकारवाडीला माझं भाऊंच्या घरी सेवा झाली, तिथंच ती भेटली आणि सांगितलं महाराज तुम्हाला ही सेवा घ्यावं लागणार आहे. म्हटलं 100% जर मी प्रस्थानला नाही गेलो तर 100% घेतो, कारण प्रस्थान 2 दिवसावर आलंय. म्हटलं 2 दिवस आपण आळंदीत थांबू आणि मग पुन्हा आपण प्रस्थान करून पुण्यातून वापस येऊ. पण आज कीर्तन करून मग निघू म्हणलं बापू. तोपर्यंत एकदा कीर्तन करू, कारण हे सुटलंही नाही पाहिजे ना. पुढचं नियोजन खूप मोठं असतं पुढचं येणे जाण्याचं. तर ते म्हटलं ठीक आहे, सेवेचं नियोजन हा ज्याला कळलं त्याला कळलं, कारण अंतर खूप आहे ना, लय दुरून आलो या, लय फिरून आलो या. तर त्या हिशोबाने ही सेवा दिली. भाऊंच्या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आयोजित केलं
आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुदामभाऊ असतील, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे कौलदादा दौंड असतील, ज्यांनी ही सेवा ज्यांच्या सेवानिवृत्तीसाठी दिली, आदरणीय हरिभक्तपरायण श्री रतन जयराम सानप, त्यांचं नाव आणि माझ्या वडिलांचं नाव एकच आहे. माझ्या वडिलांचं नाव रतन सानपच आहे आणि माझं नाव रोहिदास रतन सानपे, त्यांचं नाव रतन जयराम सानपे, फक्त माझ्या वडिलांचं नाव रतन दामू सानपे. त्यामुळे थोडंसं ते नावात थोडी चेंज आहे, पण एक नाव करूया म्हणजे त्यांचं नाव माझ्या वडिलांचं नाव एकच आहे. त्यामुळं मला या सेवा करण्याचा वेगळा आनंद आहे आणि या सेवेमध्ये सानप आडनाव त्यामुळे म्हटलं चला आता वडिलांचं नाव एकच आहे, ते तर निवृत्त झाले नाही, म्हणजे ते काही एस टीमध्ये नव्हते, ते घरीच होते, पण म्हटलं त्यांची निवृत्ती नाही करू शकलो, मग यांची निवृत्ती करू आपण. त्या निमित्ताने ही सेवा मला दिली. या सेवेसाठी आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांच्या आवाजानं अख्खा महाराष्ट्र वेळा झाला, यूट्यूबला तुम्ही नाव सर्च करू शकतात, आदरणीय हरिभक्तपरायण गायन सम्राट निलेशजी महाराज काळे. गोड असे गायक आहेत, गोड असं गाणं आहे, वारकरी गाणं आहेत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. एकदा टाळी वाजवा जोरदार. निलेश महाराज काळे यांच्या ठिकाणी आभार. त्यांच्या बाजूला माझ्यावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातले हजारो कीर्तनकार ज्यांच्या सानिध्यात राहून मोठे झाले आणि बाबांचं नाव घेतल्याशिवाय कोणता सप्ताह असा नाही आहेत की ज्या सप्त्यामध्ये बाबांचं नाव नाही, बाबांचा फोटो नाही आणि तो सप्ताह होतोय. मी तर म्हणतो नाशिक जिल्ह्यात तरी नाही आहेत. वैराग्य मूर्ती खानदेशातनं बाबाजी तुकाराम बाबा, बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहेत आणि बाबांचे चिरंजीव माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वेळोवेळी बाबांची जेव्हा जेव्हा तब्येत बिघडली असेल तेव्हा तेव्हा मला आदरणीय हरिभक्तपरायण बापू महाराजांनी बाबांच्या जागी सेवेला पाठवलं. मला बऱ्याच ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. महान व्यक्तीच्या जागी सेवा करण्याचा आनंद तेव्हाच असतो ज्यावेळेस त्या व्यक्तींना स्वतःहून सांगणं की माझ्या जागी हा कीर्तनकार कीर्तन करू शकतो, याचा अर्थ ती पात्रता, बाबाच्या पायाची धूळ पण आम्ही नाहीत, पण तरी बापूसारखे निळूभाऊसारखे एवढे जे समजतात की नाही बाबांच्या जागी आता रोहिदास महाराज सानप कीर्तन करू शकतील, या पात्रतेत त्यांनीच आणलं. तुम्ही सांभाळलेली संती आणि भय निरसली खंती, या पदावर ज्यांनी आपलं पूर्ण जीवन जगतायत आदरणीय हरिभक्तपरायण बापू महाराज या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे आभार मानतो. त्यांच्या बाजूला माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे परममित्र, बाबांच्या अगदी सानिध्यात राहून खरं वारकरी जीवन जगलं आणि विशेष म्हणजे नर्मदा मायाची कृपा ज्यांच्यावर झाली. नर्मदा मायाची कृपा ज्याच्यावर झाली त्याला त्याचं जीवन जगताना कुठंही कोणाचाही अंकित व्हायची गरज येत नाही, म्हणून अभंग तो निवडला मी. पण विशेष करून जे आपलं जीवन बाबांच्या सानिध्यात जगतायत आणि स्वतःचं नाव, स्वतःचं एक स्टँड केला, आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक आमचे माझे परममित्र नरेंद्रजी महाराज चव्हाण, आमचे बापू वाखरीकर, ते या कार्यक्रमाला आज आहेत, त्यांचे आभार मानतो. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. गोड गातात, गोड स्वभाव आहेत आणि त्याच स्वभावाचा फायदा आम्हाला होतो की वेळोवेळी जेव्हा गरज वाटली तेव्हा महाराजांना फोन करायचा, महाराज हा राग कसा आहे, तो राग कसा आहे, ते रागही सांगतात. त्यांना राग येत नाही राग सांगताना, एवढं बरं आहे. एरवी त्यांना राग झाला तर मग कोणी त्यांच्याजवळ थांबू शकत नाही, पण त्यांना राग सांगताना जो आनंद वाटतो तो आनंद आम्ही आमच्या जीवनात घेतला. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नरेंद्र महाराज असतील, त्यांच्या बाजूला आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं बऱ्याच कीर्तनाला माझी त्यांची भेट असती, पण विशेषतः समोर आज पहिले कीर्तन असेल माझं, पहिले कीर्तन तुम्ही समोर या. आदरणीय हरिभक्तपरायण अनिल महाराज यांच्या ठिकाणी आभार. भजनी मंडळ सर्व त्यांच्या ठिकाणी आभार. विशेष करून आदरणीय हरिभक्तपरायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे, बाबांना जे प्रत्येक ठिकाणी कीर्तनासाठी घेऊन जातात आणि बाबांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तपरायण माझे श्रद्धास्थान आमचे वारकरी जीवन निळूभाऊ हे कार्यक्रमाला हजर आहेत, भाऊंच्या ठिकाणी आभार मानतो. समस्त भजनी मंडळ, उजव्या हाताला मृदुंगाला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातले टॉप 10 जे वादक आहेत, महाराष्ट्रातले टॉप 10 जे वादक आहेत, 10 वादक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्या 10 वादकामध्ये पहिल्या 6 मध्ये ज्यांचं नाव आहेत आदरणीय हरिभक्तपरायण, गोड अशा हाताचे धनी आणि गोड अशा स्वभावाचे धनी माझे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण ललितजी महाराज दुगळे हे या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे आभार मानतो. समोर गोड अशी साऊंड सिस्टीम आहेत, नाव त्यांनी उलटं केलं महारुद्र मंडप साऊंड सिस्टीम पिंपराळे, उलटं केलं तरी वाचलं मिसळ, अशी गोड सिस्टीम आहेत. एकदा सिस्टीमवाल दादांसाठी गोड जोरदार टाळी वाजवा. आणि समोर हे जे आजचे कीर्तन आहेत, हे कीर्तन तुम्ही याच्यानंतर 1 तासानंतर 2 तासानंतर तुम्ही यूट्यूबला ऐकणार आहात. आमचे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले बरेच यूट्यूब चॅनल आहे, पण जो चॅनल अख्खे कीर्तनकार आग्रहानं सांगतात की आम्हाला या चॅनलला कीर्तन करायचं आहे, आम्हाला या चॅनलला कीर्तन करायचं आहे, असे महाराष्ट्रातला प्रसिद्ध चॅनल वारकरी सिद्धांत आणि वारकरी सिद्धांताचे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज ऐनोर या ठिकाणी हजर झाले, त्यांचे आभार मानतो. सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग आपल्याला विनंती असेल,
हा वारकरी सिद्धांत चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो घंटी दाबायला विसरू नका. हा चॅनल जर सबस्क्राईब केला तर इथून गेल्यानंतर तुम्हाला लगेच कीर्तन ऐकायला भेटेल. त्या निमित्तानं सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सेवेक बोलतो. विठाला खानदेशातनं बाबांच्या या पवित्र पावन तीर्थात कीर्तन करण्याचा आनंद काही वेगळा आहे. आणि विशेष म्हणजे संतांची समाधी शेजारी आहेत आपल्याकडे. मास्तर बाबा गुरुवर्य मास्तर बाबा वैरागी मूर्ती तुकाराम बाबा बाबांच्या आणि मास्तर बाबांच्या सानिध्यातले आपण लोक आहात, त्यामुळे आपल्याला कीर्तन कोणतं आवडेल हे मला माहिती. त्या संदर्भाने आपण सेवा करणार आहोत. अभंगाचा पहिला शब्द आहे नसावे ओशाळ. ओशाळ म्हणजे मी सांगितलं लाचार नसणे. पण आज आपण प्रत्येक जण कुठं ना कुठं अंकित आहे, कुठं ना कुठं लाचार झालो आहोत. कोणीतरी कीर्तन घ्यावं. कीर्तनकारांचं सांगतो मी, पहिले माझ्यापासून सुरुवात करतो आणि मग खाली होतो. कोणीतरी माझ्या तारखा घ्यावा म्हणून आपण सारखे फोन करतो. दादा बरे आहेत का, भाऊ बरे आहेत का, काका बरे आहेत का, बापू लय दिवस झाले फोन नाही तुमचा. वारंवार मधून मधून फोन आला की समजून घ्यायचा काहीतरी स्वार्थ आहे. पण जो व्यक्ती समोर भेटल्यानंतर प्रेमानं बोलत नाही, प्रेमानं हसत नाही, बाकी 1-1.5 महिना झाला की ज्याला आठवण येते काय फोन नाही सध्या, दुसरा कीर्तनकार बोलवला काय, लाचार अंकित आहेत. कोणाच्या तरी आपण स्वाधीन होतोय. मानवी जीवन हे कुणाच्या लाचारासाठी नाही आहे, मानवी जीवन हे उद्धारासाठी आहे. पण दुर्दैवानं आपण लाचार होत चाललो. किती लाचार सांगू. चला थोडा राजकीय परिभाषेत बोलतो. वीज फुकट भेटावी, वीज लाईट फुकट भेटली की आपण त्याला मतदान करतो, कारण आपण लाचार झालो विजीपोटी. आपल्याला पाणी फुकट भेटलं की आपण त्याला मतदान करतो, लाचार झालो. तेही सोडा. आपल्याला दारिद्र्य रेषेमध्ये नाव टाकलं की आपण काय झालो, लाचार झालो. ते सोडा. आपल्याला घरकुल भेटलं की त्या पोलीस पाटलाचं, त्या सरपंचाचं आपण उदो करतो, बरोबर. त्या नगरसेवकाचं, नगराध्यक्षाचं उदो करतो, कारण आपण लाचार आहोत. मानवी जीवन हे लाचारीसाठी नाही आहेत, पण आपण लाचारी स्वीकारल्याशिवाय आपण परमार्थाकडे वळत नाही. बरं, परमार्थिक लईच बिन लाचारी झाली असंही नाही काही. नरेंद्र महाराज मी सांगत असतो किती लाचार आपण. वारकरी हा शब्द आपल्याला भेटलाय, स्वाभिमानानं भेटलाय, पण तो आपण लाचाराला नेऊन ठेवला. गाडीत बसलो, धोतर नेसलंय, गाडी बस फुल भरलेली आहे, तर बसमध्ये जागा जर नसली तर सर्वसामान्य एखादा लोकल माणूस ज्याच्या अंगावर कपडे फाटलेले, ज्याच्याकडे तिकिटाचे पैसे नाही आहेत, जो हाफ भाड्याच्या ऐवजी फ्रीमध्ये चाललाय, जर त्याने आपलं धोतर पाहिलं, आपण वय वर्ष 30 आहेत, तरी तो आपल्याला काय म्हणतो माहिती का, बाबा बसा तुम्ही, बसा तुम्ही. आपण पण लाचार असतो. आपण खुशाल धोतर घातले म्हणून लगेच बसतो का, लाचारी. वारकरी हा शब्द आपण लाचार करून टाकला. आपण वारकरी लाचार नाही आहेत, आपण स्वाभिमानी पाहिजे. पण जीवन लाचारी केलं, तुकोबराय म्हणतात असं ज्याचं लाचारी जीवन आहे त्याला उद्धाराचं साधन भेटत नाही गड्या. उद्धाराचं साधन काय, देवाची भक्ती. लाचार करून नका करू. लाचारी करून केलेली भक्ती आणि लाचारी करून केलेला परमार्थ हा देवापर्यंत कधीच नेऊन पोचवत नाही. तारखा एक वेळेस भेटतील, पैसा एक वेळेस भेटेल, मान एक वेळेस भेटेल, हे सर्व तुम्हाला भेटेल. पण ही लाचारी जर केली तर ही लाचारी आपल्याला ज्यावेळेस आपला शेवटचा काळ येईल ना, त्यावेळेस मात्र आपल्याला ते डोळ्यात डोळे घालून बोलता येणार नाही. 31 वर्ष सेवा केली. आदरणीय हरिभक्तपरायण रतनदादा सानप यांनी 31 वर्ष सेवा केली, पण 31 वर्षामध्ये कुणाचं लाचारी पण नाही केलं, जीवन जगले आपले धुंदमे. माणसानं जीवन स्वतःच्या उमेदीत जगलं पाहिजे. स्वतःच्या उमेदीत जसं जगायचंय ते स्वतःच्या भरोश्यावर. कोणीतरी आपल्याला वरद हस्त ठेवेल आणि मग जगू, हे जगण्यात मजा नाही येत. नको 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 मान नको अभिमान जोडी मान जोडी मान
अभिमान, अभिमान नको. सोडी मी तू पण म्हणजे सुखी व्हायचं असेल तर स्वार्थपणाचा भाव सोडून तुला स्वाभिमानी जीवन जगावं लागल. स्वाभिमानी जीवन वेगळं आणि अभिमानी जीवन वेगळं. स्वाभिमान याला ॲटिट्यूड म्हणतात आणि अभिमान याला इगो म्हणतात. इगो म्हणजे काय, हे मीच करू शकतो, आणि स्वाभिमान म्हणजे हे मी पण करू शकतो. हे मी पण करू शकतो म्हणणारे जे लोक आहेत हे देवाच्या पायाजवळ जातात. आणि आपण वारकरी स्वाभिमानी आहोत. वारकरी पंथ जगामध्ये 2000 पंथ आहे जगातले. किती? 2000 पंथ आहे. पण 2000 संप्रदायामध्ये 2000 पंथांमध्ये फक्त खरं जीवन वारकरी जीवन आहे. आता माऊलींचा 16 चाललाय बघा. आजची 5 तारीख आहे. उद्या आणि परवा 7 तारखेला माऊलींच्या सोहळ्याचं प्रस्थान आहे. प्रस्थान आहे. वारकरी जीवन कसं असतं हे जर बघायचं असलं ना, चला त्या वारीमध्ये. कुणाला आमंत्रण नाही, कुणाला फोन नाही, कुणाला पत्रिका नाही, कुणाला दिंडीचं नियोजन नाही, कुणाला झोपायसाठी VIP खोल्या नाही, कुणाला गाद्या नाही, आंघोळीसाठी गरम पाणी नाही, कुणाला साबण नाही, कुणाला VIP खायला नाही. जेवढे वारकरी आहेत ना तेवढ्या वारकऱ्यांनी संगत चालायचं. चैतन्य महाराज देगलूरकरांपासून ते रोहिदास महाराज स्थानापर्यंत कुणी कीर्तनकार असला त्यांनी वारीत पायी पायी चालायचं, दिंडीत चालायचं, अभंग म्हणायचा, टाळ घ्यायचा, मोकळं चालायचं नाही, गप्पा मारत चालायचं नाही. याला वारकरी जीवन म्हणतात. हा वारकरी पंथ आहे. जगाच्या पाठीवर जर तुम्ही बाकीच्या पंथात गेले, मागून आले, मोठे झाले, संपूनही गेले. आता 4-4, 5-5 वर्षापूर्वी काही संप्रदाय आले पण मोठे इतके फास्ट मोठे झाले आणि फास्ट खाली गेले. जेवढं लवकर माणूस मोठं होतं तेवढं लवकर खाली जातं. ज्याला मोठं व्हायचंय त्याने हळूहळू व्हायचंय. हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. जर मोठं व्हायचंय हळूहळू मोठं होण्याची मजा वेगळी आहे. बघा, एखादी बाई इथं एखादा पुरुष असेल ज्यांचं जीवन वाईट होतं, संसार वाईट होता, हातावरचा संसार होता, सालं घातले तर रोजचे 300 रुपये रोजानं जायचे. पण त्यांचा मुलगा नेमकी पहिल्याच वर्षी नाशिकला अकॅडमीत टाकला, नांदगावला अकॅडमीत टाकला, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झाला आर्मीमध्ये, पोलीसमध्ये. त्याच्या आईचा आणि बापाचा स्वाभिमान हा अभिमानात गेला. लगेच स्वाभिमान होता तोपर्यंत बरं का. वाईट जीवन काढलं तोपर्यंत अख्ख्या नातेवाईकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. पण मुलगा आर्मी झाला, पोलीस झाला आणि पहिल्या भरती झाल्या अख्ख्या नातेवाईकांना त्यांना कॉल केले, फोन केले, अभिनंदन, तुमचा मुलगा आर्मी झाला, पोलीसमध्ये झाला. जी आई प्रत्येक बाईला जाऊन भेटायची, मुलगा पोलीस झाल्या आर्मी झाल्या अख्ख्या नातेवाईकाशी बोलणं बंद केलं. का? पहिले स्वाभिमानी जीवन होतं, आता कसं झालं? अभिमानी झालं. माणसाचं जीवन हे स्वाभिमानीच पाहिजे, अभिमानी नाही पाहिजे. अभिमानी जीवन हे धोकादायक आहेत. वारकरी पंथ हा स्वाभिमानी आहेत. हा पंथ प्रत्येकाला या रे लहान थोर यात ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. मला आठवतं 2015 मध्ये कुंभमेळा होता बापू नाशिकला. सिंहस्थ कुंभमेळा होता सुदामभाऊ. आणि त्या कुंभमेळ्याला अमेरिकेतले काही विद्यार्थी आले होते. नीट ऐका बरं का, वारकरी कशी. अमेरिकेतले 4 ते 5 विद्यार्थी आले होते. कुठं? कुंभमेळ्याला, सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये, त्र्यंबकमध्ये. 2015च्या जुलैमध्ये तो कुंभमेळा होता. आणि अमेरिकेतले 4-5 विद्यार्थी आले त्या कुंभमेळ्याला. कुंभमेळ्याला आले, कुंभमेळ्यामध्ये ते घुसले. पण अजून कुंभमेळा चालू व्हायला वेळ होता. ते जवळजवळ 10 दिवस पहिले आले होते. कुंभमेळा निघणार होता, नेटवर चेक करा, 14 जुलैला कुंभमेळा सुरू होणार होता. 14 जुलैला ते 25 सप्टेंबर पर्यंत कुंभमेळा होता. पण त्या कुंभमेळ्याला सुरुवात व्हायला वेळ होती. आणि त्याच्या अगोदर माऊलींचा सोहळा आळंदीतून निघणार होता. हे त्या अमेरिकेच्या विद्यार्थ्यांच्या कानावर गेलं. काय? आपण कुंभमेळ्याला आलोय पण अजून कुंभमेळ्याला वेळ आहे. तोपर्यंत त्यांच्या कानावर खबर आली की माऊलींचा सोहळा, ज्ञानोबरायांचा सोहळा आळंदीतून निघतो 9 जुलैला. मग आपण एक काम करू, आपण आपल्याकडे 5-7 दिवस आहेत तोपर्यंत आळंदीला जाऊ आणि तिकडचं ऑब्झर्वेशन करू. ते 5-6 विद्यार्थी, 4-5 विद्यार्थी अमेरिकेतले विद्यार्थी नाशिकला आले होते. आणि नाशिकहून ते निघालेले आहे कुठं आले? आळंदीला. ऐका, हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत मी विशेष करून वाचून मग सांगतो तुम्हाला. त्याची पूर्ण आख्यायिका बापू तुम्ही नंतर भेटले तुम्हाला दाखवतो मी. त्याचं पूर्ण विशेष स्वरूप काढलं मी. ते विद्यार्थी आळंदीला गेले आणि आळंदीत जाऊन ते विद्यार्थी दिंडी निघाली. माऊलींचा प्रस्थान सोहळा निघाला. तो प्रस्थान सोहळा पहिल्या दिवशी कुठं असतो? आळंदीत.
त्यांच्या आजोळ घरी दुसऱ्या दिवशी कुठं असतो? पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये तो सोहळा आला. ते विद्यार्थी आळंदीतून पायी 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 कुठं आले? पुण्यामध्ये. तर अजून पुण्यामध्ये ते विद्यार्थी फिरतायत. विद्यार्थी पुण्यामध्ये फिरतायत. तर पुण्यातल्या काही पत्रकारांनी पाहिलं, काय चेहरे गोरे, यांची ॲक्सेंट, इंग्लिश पण लवकर कळत नव्हती, कारण अमेरिका इंग्लिश वेगळी असते आणि भारतीय इंग्लिश वेगळी असते. आपल्या इंग्लिशमध्ये तफावत असतो, खूप माग पुढे इंग्लिश असते, पण अमेरिकेतली इंग्लिश खूप वेगळी असते. व्हॉट इज दिस, ते तोंड वाकडं करतात, ते कळत नाही लवकर. आपलं व्हॉट इज दिस आपल्याला मोकळं मोकळं असते अक्षर. तिकडे जर विच अबाउट ओपिनियन द वर्ल्ड, जगाच्या संबंधाना तुमचं काय मत आहे, असे शब्द बोलताना ते ज्या इंग्लिश ना बोलतात ती इंग्लिश न कळणारी, पण ते ज्यावेळेस फिरतायत वारीमध्ये ते इंग्लिशमध्ये बोलतायत. आणि त्या इंग्लिशमध्ये बोलणं पाहून पुण्यातल्या काही पत्रकारांनी पाहिलं, अरे हे विद्यार्थी तर काही भारतीय दिसत नाही. मग ते पुण्यातले पत्रकार तिथे गेले. कुणाकडं? त्या विद्यार्थ्यांकडे. कुठल्या? अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांकडे. आणि त्या विद्यार्थ्यांना माईक असा समोर धरला आणि विचारलं, कुठले तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही अमेरिकेतले. भारतात कशाला आले? त्यांनी सांगितलं भारतामध्ये आम्ही संशोधन करायला आलो. बरं, भारतामध्ये आले तर इथं कसे आले? त्यांनी सांगितलं आम्ही नाशिकला आलो होतो. कुंभमेळ्यामध्ये नागा साधू जे येतात ते येतात कुठून आणि जाता कुठं, काय खातात, राहता कसे, पाणी पावसाचं काय नियोजन करतात ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्याच्यावर आम्ही शोध लावायला आलो होतो. म्हटलं मग तुम्ही तिथं राहिलं पाहिजे, इथं का आले? त्या विद्यार्थ्यांचं उत्तर आहे का? ते म्हटले आम्हाला कळलं की अजून कुंभमेळा चालू व्हायला 5-6 दिवस आहेत, तोपर्यंत आमच्या जवळच्या मित्रांनी फोन करून सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलेच आहेत ना, तर नाशिकच्या पुढं जर तुम्ही गेले तर नाशिकच्या हायवे ना संगमनेर लागेल आणि संगमनेरच्या पुढं चाकण लागेल आणि चाकणपासून 10 किलोमीटरमध्ये फक्त आळंदी देवाची नावाचं तीर्थ आहे, त्या तीर्थावर जा आणि तिथं जाऊन तिथे एक महान संत आहे ज्ञानेश्वर महाराज, 12व्या शतकातले संत आहे, त्यांचा समाधी सोहळा असतो किंवा त्यांची वारी असती जी आळंदीहून निघती पंढरपूरला पायी जाती. एकदा जा आणि त्या वारीचं नियोजन बघा. म्हणून आम्ही आलो. त्या पत्रकारांनी विचारलं कुठले? अमेरिकेतले. सांगितलं इथं का आले? आम्ही कुंभमेळ्याला आलो होतो आणि म्हणून वारीत आलो. पत्रकार बघता 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 पत्रकारांनी तिसरा प्रश्न असा विचारला, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तिसरा प्रश्न असा विचारला, हे ठीक आहे आम्हाला मान्य आहे म्हणे तुम्ही अमेरिकेतले इथं आले, हे पण आम्हाला मान्य आहे तुम्ही वारीमध्ये शोध घेण्यासाठी आले, कुंभमेळा अजून बाकी आहे म्हणून वारीत तुम्ही शोध घेण्यासाठी आले. पण मी तुम्हाला विचारतो म्हणे, त्या पत्रकारांना प्रश्न विचारला, तुम्ही पायात चप्पल का नाही घातली? ते जे 4-5 विद्यार्थी होते ना त्यांच्या पायात चपला नव्हत्या, त्यांच्या पायात चप्पल नव्हती, बूट नव्हती, ते अनवाणी पायानं फिरत होते. त्यावेळेस त्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका, आपला स्वाभिमान जागा होईल. त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं, आम्ही अमेरिकेतले मान्य, आम्ही अमेरिकेतून भारतात आलो हे मान्य, आम्ही भारतात येऊन 29 राज्य सोडले आणि 28व्या म्हणजे मोठ्या राज्यात आलो, महाराष्ट्र राज्यात आलो. महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्हे सोडले आणि 36व्या म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आलो. हे पण आम्हाला मान्य आहे. पुणे जिल्ह्यात पण अनेक तालुके आहेत, पण आम्ही खेड तालुक्यात आलो. आम्ही खेड तालुक्यामध्ये अनेक नगर परिषद आहेत, त्याही सोडल्या. आम्ही आळंदी नगर परिषदमध्ये आलो आणि आळंदी नगर परिषदमध्ये येऊन ज्या संतांच्या सान्निध्यात आम्ही चालतोय ना, त्या संतांच्या सान्निध्यात चालताना आम्हाला कळलं काय, आपण खेड्यातले लोक आहेत, आपण खेड्यातले लोक आहेत. आपण खेड्यातले लोक सकाळी बाथरूम झाल्यानंतर आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यानंतर काय करतो? बरोबर, काय करतो? देवपूजा. सर्वांना माहिती, पण घाबरताय तुम्ही. काय करतो आपण? काही काही नसलं करत म्हणून ते घाबरत असेल, पण आपण काय करतो? देवपूजा. किंवा आपण देवाच्या मंदिरात जातो. आता मी तुम्हाला विचारतो गड्या, ते मंदिर कुठं असतं बरं? गावाच्या मध्ये असते, गावाच्या मध्ये सेंटरला असतं मंदिर. आता बघा, आपलं मंदिर इथे आजूबाजूला गाव आहे आणि मंदिर कुठे आहे? सेंटर मध्ये. अहो हे कळलं. ते विद्यार्थी म्हणले आम्ही मध्ये मंदिराच्या सेंटरमध्ये. अहो ते विद्यार्थीला ते पत्रकार म्हटले आम्हाला कळलं गावाच्या सेंटरमध्ये मंदिर असतं हे आम्हाला कळलं, पण तुम्ही पाय चप्पल का नाही घातली? त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका बापू. त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, आपला स्वाभिमान जागा होईल. त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, अहो हेच सांगतोय म्हणे गावाच्या सेंटरमध्ये मंदिर असतं. अरे हे कळा ना आम्हाला, तुम्हाला पण कळणार ना? अजून कळत नाही ना? त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका. त्या विद्यार्थ्यानं सांगितलं गावाच्या सेंटरमध्ये मंदिर असतं म्हणून पायात चप्पल घातली नाही, म्हणजे हे जग
एक गाव आहे, या गावामध्ये माऊली नावाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाताना पाय चप्पल नसते आमच्या. हे स्वाभिमानाचं उत्तर वारकऱ्यांबद्दल. पडिले दूरदेशी, दूरदेशी म्हणजे कुठं? अमेरिकेत. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. ते दूरदेशी असून ह्या देशी आले, आपण ह्या देशी असून पण ह्या देशी घेतल्या, पण या देशीने आलो. आपण देवाची भक्ती, देवाचं भजन हे स्वाभिमानाने वारकरी जीवन आहे. आणि वारकरी जीवन जगत असताना आजही तुम्ही बघा, वारीमध्ये कोणाला धक्का लागला, माऊली माऊली म्हणतात, रागवत नाही. तुम्ही वृंदावन मध्ये गेले ना, राधे 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 म्हणतात, तिकडे राधे राधे म्हणतात. ते रागवती नाही, शिव्या देत नाही. आपल्याकडे वारकरी जे आहे खरे, हे खरे वारकरी एकमेकावर तुडून जातात तरी बोलत नाही. पण जे लबाड वारकरी घुसले दिंड्यामध्ये आनंद घेण्यासाठी, लबाड वारकरी हे कपड्याला डाग पडू देत नाही. आणि काही काही लबाड वारकरी फक्त डाग पाडण्यासाठी जातात, कपड्याला नाही, जीवनाला डाग पाडण्यासाठी काही काही वारकरी जातात. आपलं जीवन हे स्वाभिमानी असावं, आपलं जीवन हे अभिमानी नसावं. आणि तुकोबरा म्हणतात, असं ज्याचं जीवन असेल, जो स्वाभिमानाने जीवन जगत असेल, जो कोणाखाली लाचार नसेल, जो कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली जगत नसेल, असा जर कोणी माणूस असेल, तुकोबरा म्हणतात त्याला सर्व जग मानतं. कोणते नाव दिले? 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. सूतपुत्र म्हणून ज्याला हिनवलं होतं महाभारतात, सूतपुत्र म्हणून ज्याला हिनवलं होतं, आईचं नाव राधे होतं. जन्मताच ज्याच्या कानाला कुंडल होते. युगंधर नावाची कादंबरी वाचा, युगंधर. त्या युगंधर मध्ये शिवाजी सावंत यांनी लिहून ठेवलेले. तो जन्मजात एवढा ज्ञानी होता, एवढा ज्ञानी होता, पण शेजारच्यांनी त्याला, भाऊबंधांनी त्याला, जवळच्यांनी त्याला सूतपुत्र म्हणून नाकारलं. त्यावेळेस त्या 100 कौरवापैकी त्यांचा भाऊ दुर्योधनाने त्याला स्वीकारला. दुर्योधनाला जे 100 कौरव होते ना, 100 कौरव, दुर्योधन, दुःशासन, दुस्सह, संद, विंद, अनुविंद, विकर्ण, हे जे 100 कौरव होते, या 100 कौरवातल्या मोठ्या भावाना दुर्योधनाने त्याला स्वीकारलं आणि सांगितलं, आजपासून तू अंग देशाचा राजा हो. मी म्हणतो तो सूतपुत्र म्हटल्यामुळं कुणाकडे गेला? कौरवाकडं. कौरवाकडे कोणाकडे गेला? दुर्योधनाकडं. आणि दुर्योधनाने त्याला काय केलं? राजा बनवलं. आयुष्यभर त्या कर्णाला स्वाभिमानी जीवन जगता आलं नाही, कारण तो काय झाला होता? त्या दुर्योधनाचा आणखी झाला होता. कारण दुर्योधनाने त्याला त्या पडत्या काळात मदत केली. दुर्योधन वाईट होता, माहित होतं. या दुर्योधनाने द्रौपदीला सांगितलं होतं, ये मांडीव बस, असं बोलला. हा वाईट दुर्योधन होता. तरी त्यावेळेस कर्णाला एक शब्दही बोलता नाही आलं, एक शब्दही कर्ण त्याला उलटून बोलला नाही. आणि झालं काय? आयुष्यभरासाठी मरेपर्यंत अंकित व्हावं लागलं. तुकोबराय म्हणतात, असा जर एखादा ओशाळा असला त्याला समाज मानत नाही, पण याच्या विरोधात एखादा असेल तर त्याला समाज मानतो. म्हणून समाजाने मांडण्यासाठी आपण काय नसावं? अभंगाच्या पहिल्याच्या
वातावरण वारकरी केलं. नसावे ओशाळ नसावे ओशाळ नसावे ओशाळ नसावे ओशाळ मग माने ससळ मग माने सगळ जायते पावे मान जायते पावे मान जायते पावे मान जायते पावे मान. तुकोबराय म्हणतात माणसाने जीवनात कुणाखाली अधीन नसावं, आचारयुक्त असावं. लाचार नसला माणूस जिथं जाईल तिकडे समाज त्याला मानतो. ऐसी जगा बैठिए कोई ना बोले उठ और ऐसी बात न बोलिए कोई ना बोले झूठ. अशा जागेवर बसा की लोकांनी तिथे येऊन बसलं पाहिजे. अशा रस्त्याने चाला की आपल्या आसपास लोक आले पाहिजे. आता 10 दिवसामध्ये गुरुवर्य खानदेशातनं बाबांची तुकाराम बाबांची दिंडी असती पाहिजे. 10 दिवस दिंडी असते. तिचा वेग असतो 40 किलोमीटरचा, 45 किलोमीटरचा, 50 किलोमीटरचा. टप्पा लांब लांब असतो, पण तरी 1500 ते 1700 लोक असतात. कुणाला बाबाचं आमंत्रण नसतं, बापूंचं निळूभाऊंचं कुणाला आमंत्रण नसतं. वारकरी स्वतःहून येतात का? मग मानिती सकळ. सकळ मानतो, समाज मानतो, पण कधी नसावे ओशाळ. आपण कुणाच्या अधीन नसलो की समाज मानतो, पण मानवी जीवन ही कुणाच्या ना कुणाच्या अधीन आहे. ते अधीन नसलं, कुणाच्या अंकित नसलं की समाज मानतो. समाज मानण्यासाठी पैसे देऊन समाज मानत नसतो. मग तुमच्या कर्तृत्वाना, तुमच्या विचारशक्तीना, तुमच्या बुद्धी कौशल्याना आणि तुमच्या चांगल्या वागण्याना समाज तुम्हाला मानतो. एक वाक्य इंग्लिशमध्ये, टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. मान द्या, सन्मान भेटेल. पण आपण जर कुणाला मोठं म्हणलोच नाही तर जीवनात आपण कधी मोठे होत नाही. आणि मोठा व्यक्ती तो असतो जो दुसऱ्याला मोठं म्हणतो, जो मेरी सुनो मेरी सुनो मेरी सुनो, मी मोठा आहे मी मोठा आहे मी मोठा आहे असं म्हणतो, तो जीवनात कधी मोठा नसतो. माझ्या मनाचं उदाहरण देत नाही मी, माऊली म्हणतात नवलांकाराची गोठी विशेष किंवा माणूस मोठा झाला की त्याला अहंकार येतो. अहंकार, इतका अहंकार येतो. अहंकार प्रत्येकालाच आहे. काहीला कलेचा आहेत, काहीला बोलण्याचा आहेत, काहीला दिसण्याचा आहे, काहीला संपत्तीचा आहेत. हे जेवढे अहंकार आहेत, जेवढे आपल्याकडं इगो आहेत, हे संपणार आहे बरं का. ज्याला सौंदर्याचा अभिमान आहे, सौंदर्याचा, मी दिसायला खूप सुंदर आहे, माझे डोळे खूप सुंदर आहेत, माझं नाक खूप सुंदर आहे, माझे केस खूप सुंदर आहे, माझी त्वचा खूप सुंदर आहे, हे कुठपर्यंत? वयाच्या 30 पर्यंत, 32 पर्यंत, 35 पर्यंत. जे भारतातल्या ज्या लावण्य चक्रवर्ती राहिले आहे दिसण्यासाठी सुंदर, ज्याला मिस युनिव्हर्स म्हणतात किंवा इंडिया युनिव्हर्स म्हणतात, त्यांना एकदा विचारा आता त्यांच्या शरीराची स्थिती काय आहे. जे लग्नाच्या अगोदर पत्नी जेवढी आवडती, ती लग्नाच्या 6-7 वर्षांनंतर आवडती का हो? मी तुम्हाला विचारतोय पुरुष वर्ग. बरं नाही माणसाल तर घरी जायचंय, म्हणजे पुढचा विचार करून. हा माणसाल तर तितकी आवडत नाही. किती? जेवढे लग्नाच्या अगोदर आपण फोन घेऊन दिलता आणि 2-2 घंटे बोलायचो, फक्त एवढंच, काय जेवण केलं का आणि काय करू राहिली, नवीन काही नाही, एवढंच वाक्य. किती? 1.5 तास, 2 तास होईल तुम्हाला. तुमचं नाही सांगते मी, 2-2 तास सांगतो. जे नवीन नवीन आता घुसता येते, 2-2 तास एवढंच फक्त. जेवण केलं का आणि काय करते, त्याच्या व्यतिरिक्त म्हणलं काहीच माहीत नाही. ती झोपेल राहती, हा फक्त श्वास ऐकतो तिचा 2 तास. आपल्याला वाटतं याच्यात काहीतरी भेटल, आपल्याला वाटतं ते शरीराचं, ज्या सौंदर्याचा अहंकार आहे तो संपणार आहे. ज्या धनाचा अहंकार आहे, तो धनाचा अहंकार कुठपर्यंत आहे? तो फक्त तुम्हाला स्मशानभूमीपर्यंत आहे.
ते धन स्मशानभूमीपर्यंत येत. एखादा धनवान माणूस मेला आणि त्याच्या घरच्यांनी नोटामध्ये जाळला, असं घडलं नाही घडत. धनाचा अहंकार जो करतो ना त्यांनी शेवट एकदा बघावा का या धनाचा वापर काय होतोय. एक श्लोक आहे, सुभाषितकार म्हणतात, क्षणशकन शैव विद्या मर्तंत चिंत येते, क्षण त्यागे कुतो विद्या कन त्यागे कुतो धनम. ज्याला धनाचा अहंकार आहे ते धन त्यांनी बघावं चांगल्या मार्गाने जातंय का, आणि ज्याला ज्ञानाचा अहंकार आहे त्यांनी ते ज्ञान बघावं शेवटपर्यंत संग येतंय का. एखाद्याला जर कदाचित विंचू उतरवायची कला जर येत असेल, विंचू उतरवायची, तर ती कला त्याने अख्ख्या गावाला शिकवावं. विंचू उतरायची कला अख्ख्या गावाला शिकवावं. पण त्याला चढायची कला माहीत असते, चढवायचा कसा. ज्याला विंचू चावलाय त्याने गावात बोंब मारून हिंडू नाही. ज्याला येतो ना तो न पाहता पण चढवू शकतो, कारण ती कलाच अशी, ती विद्या का ती विद्या त्याची घातक विद्या आहे. माणसाने विद्या कशी वापरावी, विद्या सत्कर्मासाठी वापरावी, विद्या ज्ञानी पुरुषांनी वापरावी. माऊली म्हणतात जर अशी विद्या असेल तर जगाचा कल्याण करीन. चला, विद्येचा अहंकार, धनाचा अहंकार, कलेचा अहंकार. कला कुठपर्यंत, वाजवणं कुठपर्यंत ललित महाराज, जोपर्यंत तुमचे बोट चालतात, शरीर चालतं तोपर्यंत. एकदा का तुमचे बोट चालणं कमी झाले, शरीर चालणं कमी झाले, वय वर्ष 50 नंतर तुम्हाला पकवाजक बघूशी वाटणार नाही. कला आहे, देवापर्यंत नेऊन पोचवण्याची कला आहे. संगीतामध्ये तेवढा प्राण असतो, देवापर्यंत नेऊन पोचवता येतं. पण कुठपर्यंत. भाषा प्रभू विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा यांची एक कथा सांगितली जाते. ते ज्यावेळेस बोलायचे ना, हजारो लोक त्यांचे वाक्य ऐकण्यासाठी, हजारो लोक वाक्य ऐकण्यासाठी 3-3, 4-4 दिवस पहिले येऊन बसायचे वाक्य ऐकायसाठी. पण शेवटचा त्यांचा एक असा कथाभाग सांगितला जातो फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये. ते एका खुर्चीवर बसले होते. एक काळ असा होता की ज्या व्यक्तीच्या मुखातून आणि ज्या व्यक्तीच्या कंठातून शब्द भांडणं करायचे बाहेर येण्यासाठी, मला बोलायचे कंठातले शब्द बरं का, ते भांडणं करायचे, आता मी येईल बाहेर, आता मी बोलल, असे शब्द म्हणायचे. आता ती व्यक्ती एका खुर्चीवर बसली आहे आणि हजारो विद्यार्थी त्यांना धक्का लावून खुर्चीवर पाडून लोक पुढे निघून जायचे. का, एकदा की माणसाची पावर कमी झाली की लोक मानणं कमी करतात. माणसाची विद्या, ज्ञान, कला, ऐश्वर्य कुठपर्यंत आहेत, फक्त त्याला त्या ज्ञानाचा, त्या विद्येचा, त्या कलेचा जर खरा अर्थ कळला की तो म्हणतो हे माझं नाही येत, हे सोडावं लागणार आहे, आणि याच्या पुढे तो निघतो. आणि मग काय करतो, तो ज्या मार्गाला निघतो तो मार्ग आहे वारीचा, तो मार्ग आहे वृंदावनचा, तो मार्ग आहे परिक्रमेचा, तो मार्ग आहे आपल्या जीवनाचा उद्धाराचा. आणि ते उद्धारासाठी माणूस जिकडे जाईल मग तिकडे काय करतो समाज, मग मानिती सकळ. कारण तो कसा आहे, नसावे ओशाळ, तो ओशाळ नाहीये. तुम्हाला मी 2-3 उदाहरणं देईल, 2-3 जे ओशाळ झाले म्हणून त्यांना समाजाने मानलं नाही. लवकर लवकर सांगा, माझ्याकडे वेळ कमी, 11:15 झाले, अजून 20 मिनिटात मला सेवा संपवायची आहे. ऐका, मी तुम्हाला एक नाव सांगेल, नाव नाही सांगणार, मी एक उदाहरण देतो, ते नाव तुम्ही सांगणार. आता ऐका, तुम्हीही सांगा, आणि जे मोबाईलमध्ये बघणारे, आत्ता इथून गेल्यानंतर जे मोबाईलमध्ये बघणारे त्यांनी पण सांगा. हे नवीन केलं बरं का ललित महाराज, म्हणजे तुम्ही म्हणशाल कसं, जे मोबाईलमध्ये आता बघतायत ना, म्हणजे जेव्हा बघतील नाही तेव्हा त्यांना कळेल. तुम्ही जे मोबाईलमध्ये बघतायत ना, तुम्ही पण सांगा आता मी जे विचारतोय ते. ऐका, महाभारतातलं पात्र आहे, महाभारतातलं पात्र आहे, बापासाठी आजन्म ब्रह्मचार्यत्व स्वीकारलंय. आई सत्यवती मत्स्यगंगा आहेत, बाप शांतनू आहेत. 8 पुत्र झाले होते, ते 8 दिले होते, आणि हा 8वा पुत्र होता. पण हा जो 8वा पुत्र आहे याला एवढं ज्ञान प्राप्त झालं होतं की हा भगवान कृष्णाच्या सानिध्यात होता. आणि सानिध्यात राहता 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 थोडे दिवस मोठे मोठे चालता चालता पुढे गेला, आणि पुढे चालून त्यांनी 3 बाया पळून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. त्याच्यामध्ये दोघींचं लग्न लावलं, अंबिकाचं आणि अंबालिकाचं. जिचं लग्न लावलं नाही ती कोण होती, अंबा. ती म्हटली माझ्याबरोबर लग्न कर. ज्या दोघांसंग लग्न लावलं, अंबिकाचं आणि अंबालिकाचं, चित्ररथ आणि विचित्ररथ, चित्रवीर्य म्हणतात किंवा विचित्र वीर्य म्हणतात, त्यांना 2 नाव आहेत. त्या दोघांसंग लग्न लावलं, अंबिकाचं आणि अंबालिकाचं. राहिली कोण, ते मोबाईलमध्ये बघणारे, तुम्ही सांगा कोण राहिलं, आंबा. ती आंबा म्हटली माझ्याबरोबर लग्न कर. हा म्हटला लग्न नाही करू शकत. म्हटली मग लव्ह मॅरेज कर. हा म्हटला लव्ह मॅरेज पण नाही. म्हटले मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण राहू. म्हटले ते पण नाही. म्हटले मग
मी लग्न करू शकत नाही, लव्ह मॅरेज करू शकत नाही, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकत नाही, कारण मी प्रतिज्ञा केली आहे बापासाठी आजन्म ब्रह्मचार्य तू स्वीकारले. म्हटले मग मी लग्न करणार नाही. ती म्हटली लग्न करणार नाही, तुझ्या गुरुवर तुला युद्ध करावं लागेल. त्याच्या गुरुकडे गेली ती आंबा, ज्याच्याबरोबर युद्ध करायचंय ना, जो शांतनू पुत्र आहेत, जो मत्स्यगंगाचा सत्यवतीचा पुत्र आहे, त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी ज्याने 3 बाया पळून आणल्या होत्या, दोघींचं लग्न लावलं. आता एक बाकी आंबा, तिचं लग्न लागलं नाही म्हणून ती म्हणली लग्न कर. हा म्हटला मी लग्न करणार नाही. मग ती म्हणली लग्न करणार नाही, तुझ्या गुरुबरोबर युद्ध कर. त्याच्या गुरुचं नाव होतं ज्याने 21 वेळेस पृथ्वी जिंकली होती. कोण? मोबाईल मध्ये बघणारे तुम्ही सांगा. परशुराम. कोण? परशुराम. परशुरामाबरोबर युद्ध झालं, ज्यांनी 21 वेळेस पृथ्वी जिंकली होती बाप्पू, पण त्याला हरवले. शिष्यानं त्याला हरवलं आणि त्याला हरवलं. पुढे चालून तो त्या कौरवांच्या सानिध्यात गेला बरं का. पुढे चालून कौरवांच्या सानिध्यात गेला. त्यावेळेस त्याला मारण्यासाठी जी बाकी होती ना, ती जिच्याबरोबर लग्न केलं नव्हतं, तिनं अवतार घेतला आणि त्या अवतारामध्ये ती त्याच्या समोर उभी राहिली. तिचं नाव होतं शिखंडी. शिखंडी रूपाने अर्जुनाचाच अवतार, अर्जुनाच्या सानिध्यात असलेली ती शिखंडी म्हणून आली आणि त्याच्याबरोबर युद्ध करते. अर्जुन मागं उभा आहे, शिखंडी पुढे आहे आणि अर्जुनाला सांगितलं बाण घे आणि मार समोर. त्यावेळेस बाण मारले आणि तो षडपंजरी पडला. तो भक्त आयुष्यभर कृष्णाच्या सानिध्यात राहणारा, जो भक्त ज्याच्या सत्यात सर्व होतं, जो राजा होऊ शकला असता पण राजा झाला नाही, पण त्यांनी सर्व सत्ता दुसऱ्यांच्या नावावर केली, तो भक्त षडपंजरी पडला आणि आयुष्यभर त्याला त्या कौरवांच्या सानिध्यात राहावं लागलं. द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळेस त्याला एकही वाक्य बोलता नाही आली की ही माझी कोण आहे. तो शब्दही बोलला नाही. खाली बघितलं, लाचार झाला, एकही शब्द बोलता नाही आला. त्या भक्ताचं नाव सांगा. कोण? भीष्म. भीष्माचार्य. भीष्म पितामहा. भीष्माचार्य चक्रवर्ती सम्राट होते, पण सर्व सोडावं लागलं, लाचार म्हणून जगावं लागलं. कशामुळं? ओशाळ होते. आणि तुकोबराय म्हणतात जर ते ओशाळ नसते मग मानिती सकळ. जर ते ओशाळ नसते समाजाने मांडलं असतं, पण ओशाळ झाल्यामुळं समाजाने मांडलं नाही. पहिलं उदाहरण भीष्माचार्याचं. चला दुसरं उदाहरण द्रोणाचार्य. त्याच महाभारतामध्ये द्रोणाचार्य होते. त्या द्रौपदीला वस्त्र हरण्याच्या वेळेस एक वाक्य जर बोलले असते, कौरवांनो तुम्ही द्रौपदीला हात लावू नका नाही तर सर्वांचे मुंडके इथं उडवीन, हे वाक्य जर बोलले असते तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं. पण वाक्य बोलले नाही. त्यावेळेस विचारलं का बोलले नाही, त्यांनी सांगितलं मी कौरवांच्या घरचं अन्न खालंय, मीठ खालंय आणि त्या मिठामुळं मला बोलता येणार नाही. जर ते बोलले असते तर समाजात लोकांचे नावं द्रोणाचार्य तुम्हाला दिसले असते, भीष्माचार्य दिसले असते, पण लोकांचे नावं द्रोणाचार्य भीष्माचार्य नाहीये. का? ते नसावे ओशाळ मग मानिती सकळ. पण ते ओशाळ असल्यामुळे त्यांना समाजाने मानलं नाही. आता समाज कधी मानतो? ज्या दिवशी तुम्ही ओशाळ राहत नाही, जिकडे जाल तिकडे तुम्हाला मान भेटतो. पण ते त्याच्यासाठी करण्यासाठी काय करावं लागतं? तुम्हाला एकच करावं लागतो, तुम्हाला समाजाने मानवसाठी तुम्हाला जे बोललंय तसं वागावं लागतं. तुकोबराय म्हणतात असं जर कोणी वागलं तर काय फायदा होतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणी. जय
जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन चाले बोलिले वचन जाय तेथे पावे मान जाय तेथे पावे मान असे कमी लोक आहेत जे जिकडे जातील तिकडे समाज आकर्षित करतील. असे कमी लोक आहेत ज्यांना लोकमान्यता भेटली, देव मान्यता भेटली, संत मान्यता भेटली. आपल्याला जे 4-5 लोक मानतात आपण त्यांचा आधार धरून आपल्याला वाटतं बस माझं हे विश्व आहे, हे विश्व माझं आहे. समाजाने मानण्यासाठी आपण तसं वागलं पाहिजे, आपण तसं काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे, तेव्हा समाज मानतो. असे बरेच लोक सापडतील. ते म्हणतात माझ्यामुळं झालं. काय म्हणतात ते? हे माझ्यामुळं झालं. त्याला विचारायचं काय? मी सांगितलं तुझी पोरगी इथं देऊन टाक, कल्याण होईल. तो काय म्हणतो? तुझी मुलगी इथं देऊन टाक, कल्याण होईल. जर झालं कल्याण तर हा म्हणतो मी म्हणलो होतो, आणि जर काही त्या मुलीचं वाटोळ झालं मी म्हणलो होतो तिथं देऊ नको. तू नक्की काय काय म्हणतो? असे बरेच लोक सापडतात. ते म्हणतात मी आहे. तो कंटिन्यू त्याला मीचा अहंकार असतो. पण प्रत्येक ठिकाणी जो जाईल त्याला त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान भेटण्यासाठी, त्याला त्याची इज्जत भेटण्यासाठी त्याला तसं वागावं लागलं. चाले बोलिले वचन. जो जसा चालतो तो तसा बोलतो, आणि जो जसा बोलतो तो तसा चालतो. ज्याच्या ओटावर आहे, ज्याच्या पोटात जे आहेत ते ओटावर येतं, आणि ओटातलं बाहेर येतं. काही काही वरतून दिसायला गोड आहेत पण आतून आतल्या गाठीचे, आणि काही काही आतल्या गाठीचे जे दिसतात ना, वरतून लय रागीटी, हिलय खसकीत, हिलय बोलतं, ते वरतून बोलतं बिचारे, पण आतून मोकळं असतं बरं का. आतून खूप स्वच्छ असतं. पण जे आतून स्वच्छ वाटतात की हे स्वच्छ माणूस वाटतो. आता आमच्या कपड्याला डाग नाही, कपड्याला डाग नाही आहेत. आमच्या कपड्याला डाग नसलेले 2 तास आम्ही चांगलं बोलणारे, चांगलं दिसणारे, हे 2 तासापुरतं असतं. इथून खाली उतरलं की आमचे बांध कोराकोरी चालूच लगेच. आमच्या स्वतःच्या 30 ते 35% कीर्तनकार. मी कीर्तनकार, प्रवचनकार यांचं सांगतो. बांधावण यांची भांडणे ते मिटवायसाठी चांगल्या मोठ्या वारकऱ्याला जाऊन मिटवावं लागतं. मोठ्या वारकरी गेला एखादा की तेव्हा मिठा मिठी. हे लोकांना बरं आम्ही पहाटे उठून एक प्रमाण म्हणतो काय? धनदारा पुत्र बंधुसोय पिशून सर्व विद्या जाणून शरणरी देवा. हे प्रमाण पहाटे 5 वाजता उठून वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य मंडळी पहाटे 5 वाजता उठून म्हणतात. आणि काकडा झाल्या पावडं खांद्यावर, आणि सख्या भावाचा बांध करायला सुरुवात. मग ते प्रमाण म्हटलं कशाला? ते प्रमाण म्हणून नको एकतर. मग तसं जीवन आपण जगत नाही, कारण आपल्याला बोलण्यात आणि चालण्यात वेगवेगळे. एक उदाहरण देतो तुम्हाला. जी बाई बोलली होती, एक बाई जी बोलली होती मी यांच्या कुळाचा नाश करील, यांच्या संसाराचा नाश करायचा प्रयत्न करीन, ती बोलली आणि तिने तसंच केलं. चला उदाहरण सांगतो तुम्हाला. रामचंद्र प्रभू राजा होणार होते. रामचंद्र प्रभू राजा होणार होते. याचा आनंद कोणाला आणि याचं दुःख कोणाला? महिला वर्ग. राम राजा होतोय याचा आनंद कोणाला झाला असेल बरं? राम उद्या राजा होतोय याचा आनंद कोणाला झाला असेल? बरोबर, कोणाला? कौशल्याला. आईचं उत्तर आहे. आता तुम्ही सांगा, राम राजा होणार आहे याचं दुःख कोणाला झालं असेल? पुरुष वर्ग तुम्ही सांगा ना, कोणाला? राजा होणार याचं दुःख कोणाला? मंथरेला. आमच्या दादांचं उत्तर आहे मंथरेला दुःख झालं होतं. आणि तुमचं काय उत्तर आहे? आनंद कोणाला झालं होतं? कौशल्याला. आता ऐका, राम राजा होणारे याचा आनंद कौशल्याला झाला नव्हता, आणि राम राजा होणारे याचं दुःख मंथरेला झालं नव्हतं. म्हणजे तुम्ही काही उत्तर दिलं असतं तरी मी खोडणार होतो, पण तुम्ही मेन उत्तर दिले तरी पण खोड तुम्ही द्या. कारण ते तेवढं ठरवलं तर कीर्तन करायला वेळो कशी बाजू पलटायची आली आपल्यामध्ये पलटून टाकू. आता आपण जागेवर ऐका, राम राजा होतोय याचा आनंद कौशल्याला नाही, आणि राम राजा होतोय याचं दुःख मंथरेला नाही. मग आनंद कोणाला झाला? मीनाताई, आनंद कोणाला झाला माहिती आहे का? मोठे आनंद झाला त्या अयोध्येतलं जे पाणी होतं का, पाणी, त्या पाण्याला आनंद झाला. ते खळखळून व्हायला लागलं का? राम राजा होणारे. आनंद कोणाला झाला माहिती आहे का? त्या अयोध्येतलं जे फळं होतं का, फळं,
जे कच्चे होते, राम राजा होणारे म्हटल्यावर लगेच पिकायला सुरुवात झाली त्यांची. त्या फळांना आनंद झाला. राम राजा होणारे म्हटल्यावर त्या अयोध्येतलं जे हवा होती का, वारं ते वारं भरधाव वेगानं व्हायला लागलं. का? राम राजा होणारे. त्या अयोध्येत म्हणले जे झाडं होते का, झाडं जे झाडांचे पानं गळले होते, ते राम राजा होणाऱ्या कळल्या ते झाडातले पानं पुन्हा जाऊन लटकले. राम राजा होतोय, राम राजा होतोय. अयोध्येमध्ये पक्ष्यांना, प्राण्यांना, वाऱ्याला, पाण्याला, फळाला, फुलाला सर्वांना आनंद झाला. का? राम उद्या राजा होणारे. आनंद झाला बरं का. कौशल्याला वगैरे सर्वांना झाला होता, पण मी एवढे सांगितले, नुसतं कौशल्याला झालं नव्हता. माझं दुःख कोणाला झालं? तुम्ही उत्तर दिलं. कोणाला? मंथरेला. तर दुःख मंथरेला झालं नाही बापू. मग दुःख झालं 33 कोटी देवांना. मंथरेला झालं. मग देवांना. देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि 33 कोटी देव उभे राहिले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला हात जोडले. देवा, ब्रह्मदेवा, काही करा, पण रामाला राजा होऊ नका देऊ. कोणी सांगितलं? 33 कोटी देवांनी. मंथरेला नाही बरं का. कोणी सांगितलं? देवांनी. काही करा म्हणे बापू. काय बोलले ते? काही करा, पण रामाला राजा होऊ नका देऊ. ब्रह्मदेव म्हटले, का बरं? अहो, जर राम राजा झाला तर राम वनात जाणार नाही. जर राम वनवासाला गेला नाही तर रावण त्याची सीता पळून घेऊन जाणार नाही. रावण जर त्याची सीता घेऊन पळून गेला नाही तर रामचंद्र प्रभू रावणाला मारायसाठी लंकेत जाणार नाही. रामचंद्र प्रभू जर लंकेत गेले नाही रावणाला मारण्यासाठी तर रावण मरणार नाही. आणि जर रावण मेला नाही तर आमची सुटका होणार नाही म्हणे. कोण म्हटलं? 33 कोटी देव. कारण 33 कोटी देव कोणाकडे बंदिश आहेत होते? रावणाकडे. कोणाकडे कामाला होते? रावणाकडे. काही करा म्हटले 33 कोटी देव म्हटले, काही करा, पण रामाला राजा नका होऊ देऊ. ब्रह्मदेवाने विकल्पाला आवाज दिला. विकल्प म्हणजे काय? पहिले ते समजून घ्या. विकल्प म्हणजे जे नसतं ते मनात येतं त्याला काय म्हणा? विकल्प. जे नाहीये ते मनात येतं त्याला विकल्प म्हणा. आता इथं बसले 20-25% महिला, 20-25% पुरुष, यांच्या मनात विकल्प एक चालू आहेत माझ्याविषयी. की म्हणजे जे खरं ते सांगतो, माझ्याविषयी काय विकल्प चालू असेल? बाबा बोलतोय याचं लग्न झालंय का नाही. पहिलं जर झालं असेल तर घरात याची चालती का बायकोची चालती. जर बायकोची चालत असेल तर हा भांडे धुतो का कपडे घशितो. हे मनात विकल्प महिला वर्ग, पुरुष वर्ग यांचे विकल्प आपले वेगळे असतात. जे नसतं ते मनात येतं. त्या विकल्पाला ब्रह्मदेवाने आवाज दिला आणि सांगितलं, विकल्प इकडे ये. विकल्पाने हात जोडले. सांगा ब्रह्मदेव, काय करू? काही नाही, अयोध्येत जाऊन राहा. विकल्प म्हटला कशासाठी? रामचंद्र प्रभू राजा होऊ द्यायचा नाहीये म्हणून तू तिथं जाऊन राहा. तो विकल्प म्हणला मी अयोध्येत जाणार नाही. विकल्प काय म्हणला? मी अयोध्येत जाणार नाही. पण विकल्प म्हणजे काय? जे नसतं ते मनात येतं त्याला काय म्हणा? विकल्प. तो म्हटला मी जाऊन राहणार नाही. म्हटले का? त्या अयोध्येत मला एंट्री करायची नाहीये. कारण रामचंद्र प्रभू जिथं आहेत तिथे विकल्प मनात येईल का? नाही येणार. पण तरी काही आला. आता पाक कळलं तर रामचंद्र प्रभू जिथं आहे तिथं विकल्प येणार नाही. तरी काही आला आणि त्याच्याच देवाच्या समोरच खजाना उचलून घेऊन गेले. काही तरी आला. बरं 1, 2, 3 हजार कोटीचा नाहीये, तो 1,000 कोटीचा आहे. तुम्ही आम्ही 1-1 रुपया देऊन तिथं जो लावला तुम्ही आम्ही 1-1 रुपया, 2-2, 5-500 रुपयाचे तिथं दिले दक्षिणा, ते पूर्ण उचलून नेले. बरं ज्यांनी पैसा दिलाय ज्या देवाना त्याच देवासमोरचा नेला. विशेष म्हणजे बापू तो काहीच करू शकला नाही. तो म्हटला तू पैसा नेशील. बरं त्या देवाचा अवतार झालेला आहे, लक्षात ठेवा तुम्ही. देव अवतार कधी घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजव्यहम. तो अवतार कधी घेतो? जब जब हुई धर्म की हानी, धर्माचा नाश होईल तेव्हा देव अवतीर्ण होतो. मग मला सांगा, रामचंद्र प्रभू तेव्हा अवतीर्ण झाले होते. त्यानंतर ते 22 जानेवारीला आले, 2022-23 आले बरं का पुन्हा. आणि त्यांनी सांगितलंय आता मी अवतीर्ण झालोय जगाचा नाश करण्यासाठी. जे देवाच्या समोरचे पैसे घेताय, मग तो चंपतराय असो नाही तो कोणी असो, मी म्हणतो टाका ना मध्ये. तो काय देवाचा भाऊबंद थोडीशे. ज्यांनी चोरले तो मध्ये टाका. आमचा 1-1 रुपया तिथं पोहोचलाय. त्या मंदिराला आम्ही 1-1 रुपया दिलाय. आमच्या कष्टाचा पैसा देवासाठी आहेत. आणि जो देवाचा पैसा जो कोणी घेऊन पळून जात असेल तर त्याला जिवंत ठेवू नका. जो देवाचा पैसा चोरू शकतो तो तुमचा आमचा चोरू शकतो. रामचंद्र प्रभू राजा होणार म्हणलं, तो विकल्प आला. आणि विकल्प अयोध्येमध्ये, अयोध्येच्या बाहेर एक मोठी बाग होती, फळबाग. आणि त्या फळबागामध्ये अनेक प्रकारचे फळं होते. आणि त्या फळामध्ये एक फळ होतं
नाथ महाराजांनी नाथ रामायणामध्ये त्या फळाचं नाव सांगितलंय, त्याला कलिंगड म्हटलेलं आहे. काय? कलिंगड. त्या कलिंगडामध्ये जाऊन तो विकल्प राहिला. तो विकल्प त्या कलिंगडामध्ये आणि ते कलिंगडाचं फळ कुठं आहे? त्या अयोध्याच्या नगरीच्या बाहेर आहे. इकडे त्या अयोध्यामध्ये एक दासी होती, जी दासी कौशल्याला सांगत होती का तुझा राम राजा होतोय. ती दासी कैकेयीला सांगत होती तुझा राम राजा होतोय. आणि ती दासी सुमित्राला सांगत होती तुझा राम राजा होतोय. ती दासी कोणाची होती? कैकेयीची. तिचं नाव मंथरा. ती मंथरा कैकेयीला काय म्हणते माहिती का? काय भाग्यवान बाई तू, तुझा राम राजा होतोय. ती मंथरा म्हणते बरं का. ती मंथरा, काय भाग्यवानी बाई तू, तुझा राम राजा होतोय, मस्त मजा आहे तुझी, तुझा राम राजा होतोय. सर्व ती मंथरा पण रेडी होती तोपर्यंत. कुठपर्यंत? त्या मंथरेनं कैकेयीला सांगायला सुरुवात केली तुझा राम राजा होतोय, काय भाग्यवान आहे तू, काय भाग्यवान आहे तू. कैकेयीपेक्षा तो राम तुला आई मानतो, तू मोठी भाग्यवान आहे, तू मोठी भाग्यवान आहे. हे बोलता 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 त्या मंथरेला लागली भूक. 11:30 वाजले, मंथरेला भूक लागली. मंथरा घरून काही चहा नाश्ता घेऊन येईल नव्हती. मंथराला लागली भूक आणि मंथरा काय म्हणते, आता मी काहीतरी खाऊन येते. म्हणून ती मंथरा त्या बोलता बोलता त्या महलाच्या बाहेर निघाली आणि महलाच्या बाहेर अयोध्येच्या बाहेर आली. तर अयोध्येच्या बाहेर एक मोठी फळबाग होती आणि त्या फळबागामध्ये काय होते? फळं होते. त्या फळांमध्ये मंथरेनं सफरचंद सोडले, चिक्कू सोडले, काय काय सारे सोडलं. काय धरलं? काय काय सांगा ना, काय मोठं फळ कोणतं? कलिंगड. त्याला काय म्हणतात? टरबूज. आणि त्या मंथरेनं त्या टरबुजाकडे गेली, कलिंगडाकडे गेली आणि ते कलिंगड उचललं आणि कलिंगड कापलं आणि कलिंगड खाल्लं. आता मी तुम्हाला विचारतो, त्या कलिंगडात काय होतं? काय काय? विकल्प. बरोबर. आणि विकल्प म्हणजे काय? जे नसतं ते मनात घुसतं, त्याला काय म्हणा? विकल्प. तिनं ते कलिंगड खाल्लं आणि ते कलिंगड खाल्या खाल्या त्याच्यात जो विकल्प होता तो कुठं घुसला? त्या मंथरेच्या शरीरात. जी मंथरा अजून 10 मिनिटं पहिले म्हणत होती काय भाग्यवान आहे कैकेयी तू, तुझा राम राजा होतोय, तुझा राम राजा होतोय, पण तिनं तो कलिंगड खाल्या खाल्या तिच्या मनात विकल्प घुसला आणि ती गेली आणि कैकेयीला काय म्हणते? ऐका कैकेयी, तू मूर्ख आहे, तू चांडाळ नाही येत, तुला अक्कल नाही येत, तू बिंडोक येत, तुझे गेर पडले. हे ती म्हटली बरं का, मी नाही म्हटलो. म्हणजे तुम्ही म्हणशाल नाथ रामायणामध्ये गेर पडली कसं काय येईल? नाथ रामायणात गेर पडली नाही येत, ती मी माझ्या संदर्भानं जोडलं. तुला अक्कल नाही म्हणे. तो राम जर राजा झाला तर भरत सेवक होईल, तो राम जर राजा झाला तर कौशल्या राणी होईल आणि तू दासी होशील आणि तुला आयुष्यभर भांडे घासावं लागल, कपडे धुवावं लागल. लाज वाटू दे जरा. कुशाल रामाला राजा उभं राहिली, लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे तुला. असं बोलता 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 ती मंथरा बोलता बोलता चक्कर येऊन खाली पडली आणि मंथरा खाली पडल्या पडल्या कैकेयीला वाटलं ही पडली बुवा, म्हणून त्या कैकेयीनं तिला उचलायसाठी असं धरलं आणि उचललं आणि तिला मिठी मारली. आता नीट ऐका, त्या मंथरेनं काय खाल्लं होतं? कलिंगड. कलिंगडात काय होतं? विकल्प. विकल्प कुठं घुसला होता? मंथरेच्या शरीरात. आणि त्याच मंथरेला या कैकेयीनं काय केली? मिठी मारली सुदामभाऊ. आणि मिठी मारल्या मारल्या मंथरेच्या अंगातला विकल्प कुठं घुसला असला आता? कैकेयीच्या शरीरात. जी कैकेयी बापू 5 मिनिटं पहिले म्हणत होती माझा राम राजा होतोय, माझा राम राजा होतोय, तो विकल्प घुसल्या घुसल्या कैकेयी काय म्हणती? मंथरे, तू बोलती ते खरं आहे, हा कस काय राजा होईल? माझा भरत हा सेवक कस काय होईल? आणि जर राम राजा झाला तर माझी मोठी जाऊच म्हणता ना, काय म्हणता? बहीण म्हणा तिला. ती कोण होईल? राणी होईल. मी कोण होईल? दासी. मला हे चालणार नाही. कैकेयी तू म्हणते, मंथरे तू म्हणते ते बरोबर आहे, आणि जाय आणि तुझे वर मागून घे. ती कैकेयी गेली आणि वर मागितले. 2 वर बाकी होते तिचे. राजा दशरथाकडं पहिला वर मागितला काय? रामाला 14 वर्षाचा वनवास आणि दुसरा वर काय? भरताला राजगादी. मला सांगा, जर तिनं पहिला वर मागितला असता भरताला राजगादी द्या तर राजा दशरथाला लगेच दिली असती, पण तिनं पहिला वर काय मागितला? रामाला वनवास द्या. 14 वर्षाचा वनवास हा शब्द ऐकला राजा दशरथाला अर्धांग वायू झाला. राजा दशरथ एका जागी पडला. रामचंद्र प्रभू वनवासाला गेला, पण भरत मात्र राजगादी बसला नाही. रामचंद्र प्रभूंच्या पायाची सेवा म्हणजेच काय करत होता? चपलाची सेवा करत होता. आणि सांगितलं होतं देवा रामचंद्र प्रभूंना, तुम्ही 14 वर्षांत जेव्हा येशाल
तेव्हा राजगादी बसशाल, तेव्हा मी इथं येईल, तोपर्यंत मी इथे येणार नाही. तो भरत जसा बोलला तसाच चालला. चाले बोलिले वचन, ती मंथरा बोलली पण तिचं तसं वचन झालं नाही. माणसानं असं बोलावं तसं चालावं. 14 वर्षानंतर रामचंद्र प्रभू ज्यावेळेस आले त्यावेळेस रामचंद्र प्रभू राजगादी बसलेत आणि त्यांच्या पायाची सेवा धुता 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 भरताना केलं. याचं एकच कारण, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन, जसा बोलला तसा चालला. अजून सांगतो, माझी सेवा समर्पित झाली आहे, मला अभंगाला न्याय द्यायचा आहे म्हणून तो अभंगाच्या संदर्भाने चालू आहे. अजून सांगतो काय केलं पाहिजे आपण जीवन जगत असताना. जसं आपण बोलू तसंच चाललं पाहिजे आणि जसं चालू तसं बोललं पाहिजे. उदाहरणार्थ 15 लाख रुपये देऊ हे बोलले होते, द्यायला पाहिजे ना आपल्याला, पण दिले देईनी कोणत्या ना कोणत्या मार्फत दिले. तुम्हाला पीक विमा भेटला, तुम्हाला उपलवाट्याचे भेटले, तुम्हाला मोदी सरकारचे पैसे चालू आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणी चालू आहेत, ते एक खटी दिले आणि तुमच्याकडून थोडे काढून राहिले, तुमच्याकडून थोडे काढतोय. ते बोलतायत आजचे दिन आएंगे, कधी येत आहे काय माहिती. मी तर म्हणतो अजून 14 वर्ष राहावं, पण आजचे दिन यावाच. ते आजचे दिन जेव्हा यायचे तेव्हा आम्हाला पाहिजे डोळ्यांना, कधी ये होते पक्षाचं म्हणून नाही, पण जेव्हा येतील तेवढे आजचे दिन. रामचंद्र प्रभू आला, आम्हाला चांगलं वाटलं, पण तिथला पैसा पण गेला, ते वाईट पण वाटतोय आम्हाला. आजचे दिन आले, रामचंद्र प्रभू राजगादीवर विराजमान झाले, आजचे दिन आहे, पण त्याच रामचंद्र प्रभूंच्या समोरचा कोटी रुपयाचा निधी गायब होतोय. हे वाईट दिन पण आहेत आम्हाला. आमच्या गरिबांसाठी, वारकऱ्यांसाठी तुम्ही चांगल्या चांगल्या वाऱ्या बंद केल्या कोरोना काळात. हे आजचे दिन नव्हते आमच्यासाठी, ते वाईटच दिन होते. पण आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत ना, हे दिवस आम्हाला स्थिर असले पाहिजे. जसं बोलले तसे चाला, चाले बोलिले वचन. अजून काय केलं पाहिजे. तुकोबराय म्हटले, जर तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, चांगलं जगायचं असेल तर काय करावं लागेल. कुणाचे जर तुमचे उपकार असतील ते उपकार त्याचे दाम दुपटीसहित फेडले पाहिजे, ते उपकार ठेवले नाही पाहिजे. आणि ते कसे केले पाहिजे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वा राहोने बाकी बाकी राहोने बाकी दान जाए त्यासाठी जाए ते पावे मान. कुणाचं काही वार होणार नाही असं जीवन जगलं पाहिजे. आपल्या प्रत्येकावर 3 उपकार आहे. कुणाचे? आपल्या आईवडिलांचे ऋणी उपकार आहेत, ते फेडल्याशिवाय मरू नका बरं का. आईवडिलांचे उपकार आहे आपल्यावर. दुसरं संतांचे उपकार आहे. आणि तिसरं या देशाचे आपले उपकार आहे. काय उपकार आहे? नशीब आशिया खंडामध्ये आपण कझाकिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान तिकडे गेलो नाही. तिकडे गेलो असतो तर आपण हे नसतो. समजा माझं नाव रोहिदास हे नाव आहे, तिथं असतो तो रोहितुद्दीन असं नाव असतं. काय सांगते, नाव बदललं असतं, पण इकडे आहे तर नशीब माझं नाव चांगलं ठेवलं रोहिदास, कारण आपण भाग्यवान देशात जन्माला आलो. आणि या देशाचे आपले उपकार आहे. या देशाचे काय उपकार आहे? हा देश आपला आहे म्हणून भारत माझा देश आहे. म्हणून इथे या देशामध्ये आपण आपलं जीवन जगताना चांगलं जगलं पाहिजे. देशाचं वाटोळं होईल असं जीवन नाही जगलं पाहिजे. या देशाची जी
थोर भूमिका आहे ती तरुणांच्या हातात आहे. आणि त्या तरुणांच्या जीवनाशी आज प्रत्येक जण खेळतोय. नीटचा पेपर फुटतोय. तुम्हाला पेपर नीट घेता येत नसेल तर नीट ठेवू नका. ती नीट तुम्हाला नीट घेता येत नसेल तर नीट ठेवूच नका ना. पेपर फुटेपर्यंत बरं कनेक्शन कुठपर्यंत आहे? नांदगावपर्यंत कनेक्शन सापडलं. नांदगावपर्यंत कनेक्शन. मी तर विचार करतो नांदगावचं कनेक्शन. हो, नांदगावमध्ये बापू माहिती तुम्हाला, नांदगावमध्ये खरण्यावाड्यावर कनेक्शन सापडलेलं आहे. ते पेपर फुटीचं नीटचं पार नांदगावच्या कनेक्शन पर्यंत कनेक्शन जर येत असेल तर सरकार यंत्रणा काय करते? तुम्ही सीमेवर काय करशाल? जर भारतात महाराष्ट्रात जर एकमेकाची फुटापाट आहे तर सीमेवर काय करशाल? तुम्हाला आशियाई पाकिस्तानची जी सीमा आहे तिथं काय करणार? तुम्हाला अक्साई चीन मानतात. तिथून मध्ये घुसले ते कधी कळायचं तुम्हाला? जर तुमच्या हातात सत्ता दिली तर तुम्ही सत्ता करता करता पार म्हणजे आमदार फुटले आम्हाला काही नाही वाटलं, खासदार फुटले काही नाही वाटलं, पण पेपर फुटले आता ते तर सांभाळा कम से कम. ज्याच्यावर डॉक्टर आहे, उद्या जर डॉक्टरच असे आले कसे पेपर फुटीचे डॉक्टर, याला सर्दी आहे त्याला इंजेक्शन जर का पोटदुखायचं दिलं जरा वाटोळ त्या जीवनाचं. मानवी जीवन कसं आहे? मानवी जीवनामध्ये आपल्याला जे गरजेचं आहे ते गरजेचं काय? कोणाचे उपकार ठेवू नका. ते उपकार काय आहेत? संतांचे उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, त्या उपकारातून उत्तीर्ण झाल्याशिवाय मारायचा अधिकार नाही. राहो नेदी बाकी, कोणाचं काही बाकी ठेवू नका. जर एखाद्या बँकेचं कर्ज घेतलंय ना ते कर्ज फेडल्याशिवाय मरू नका. राहो नेदी बाकी, कोणाचं बाकी ठेवू नका. दान ज्याचे त्यासी टाकी, जे जिथं दान आहे ते तिथं केलं पाहिजे. एक उत्तम उदाहरण सांगतो. सेवा समर्पित करतो. तिसऱ्या चरणावर सेवा समर्पित करतो. बघ, दुर्योधनाचा मित्र आहे. दुर्योधनाचा मित्र कर्ण. कर्ण कोण आहे? दुर्योधनाचा मित्र आहे. आणि त्या दुर्योधनाची पत्नी, तिचं नाव भानुमती. तिचं नाव काय? भानुमती. ती भानुमती दुर्योधनाला बोलली मला फिरायला घेऊन चला. पण दुर्योधना माग जरा काम होतं. मग दुर्योधन म्हटला आता पेरणीचे दिवस चालू आहे, मला जर फिरून घेऊ दे. तुझा एक फिरून ये, मला पेरणीचे दिवस एकदा ते करून घेऊ दे. आज रविवारी सुट्टी म्हणून कीर्तनला आलो, नाही तर ड्युटी वाजतो, पण फिरू दे म्हणे. आता माझ्या माग सध्या गडबड आहे. म्हटले मग मला फिरायला घेऊन चला. सांगितलं मी फिरायला घेऊन जाऊ शकत नाही, पण माझा मित्र आहे कर्ण तो तुला घेऊन जाईल. कर्णाला सांगितलंय कर्णा इकडे माझ्या पत्नीला भानुमतीला घे रथात आणि फिरायला घेऊन जाय. ज्या कर्णाने रात्री झोपताना अंगावरचे पूर्ण अलंकार काढून झोपला होता. मी सांगतोय दान ज्याचे त्याची टाकी. दान ज्याचं त्याला दिलं पाहिजे. त्या कर्णाना अंगावर अलंकार नाहीयेत, सोनं नाहीये, दागिने नाही, काहीच नाहीत. आणि त्या कर्णाना त्या दुर्योधनाच्या पत्नीला म्हणजे भानुमतीला रथात घेतला आणि कुठे घेऊन चालला? वनामध्ये. जाता 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 वनामध्ये एंट्री करणार. आणि वनामध्ये एंट्री केल्यावर निम्म्या रस्त्यात एका ब्राह्मणाने रथ अडवला. ओ थांबा थांबा थांबा, रथ अडवला. कर्ण रथ हाकतोय. भानुमती मागं बसली आहेत. त्या लावण्य चक्रवर्ती आहेत. अंगावर तिच्या अलंकार आहे, गन लावलाय, तिनं चांगला मेकअप केलाय. ती पार्लरमध्ये जाऊन आली ती भानुमती, सुंदर दिसतीये. अंगावर तिच्या पूर्ण अलंकार आहे. पण कर्णाने तोंडही धुतलेलं नव्हतं. आणि त्या ब्राह्मणाने रथ अडवला. आणि ब्राह्मण काय म्हणतोय? मला काहीतरी दान द्या. म्हटले दान? अहो आता द्यायला माझ्याकडे काही नाही. तो ब्राह्मण म्हणतोय माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि त्या लग्नासाठी काहीतरी दान द्या मला तुम्ही. माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये दान देण्यासाठी काहीतरी मला द्या. कर्णाने बघितलं झोपेत उठलेला होता कर्ण. तोंड धुतलेलं नव्हतं कर्णानं. अंगावर अलंकार नव्हते. झोपताना अलंकार काढून झोपावं बरं का. मेकअप काढून झोपावा. झोपताना मेकअप काढून झोपावा, अलंकार काढून झोपावा. नाही तर चोर जर आले मेकअप पाहून पण हाणतात आणि अलंकार पाहून पण हाणतात. हे पुण्यामध्ये आत्ता घडलं. मेकअप चांगला होता म्हणून बाईला हाणलं तिने. त्यामुळे झोपताना मेकअप काढून मस्त पूर्ण पाणी लावून मग मेकअप काढून झोपायचं. नसला निघत साबण घ्या, साबण नसला निघत एक मोठी जाळी घ्या, जाळी नसला निघत आणा काहीतरी एखादा मोठा, पण काढा तो मेकअप काढा. आता तर मेकअप काढा मी तुम्हाला चमचे लागतील एवढा मोठा थर असतो तो मेकअपचा, एवढा मोठा थर असतो. तुम्हाला काय सांगा, आमच्या घरच्या पण तेच करते आहे ना. तुम्हाला सांगून काय फायदा.
मेकअप काढल्याशिवाय झोपू नये. तो कर्ण अंगावर त्याच्या काहीच नाही. कर्णाने बघितलं ब्राह्मणाला दान द्यायचंय. ब्राह्मणाने सांगितलं मला काहीतरी दान द्या, काहीतरी दान द्या. माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि उद्या लग्नासाठी काहीतरी दान द्यावं लागेल. ब्राह्मणाचं वाक्य ऐकलं. कर्णाने स्वतःकडे बघितलं. आता माझ्या अंगावर काही नाहीये, हातात अंगठ्या नाहीयेत, सर्व घरी राहून गेले. द्यावा काय, द्यावा काय. पण नेमकी नजर गेली तर रथामध्ये कोण बसली होती? तुमचं लक्ष नाही आता, कारण पावणे 12 वाजले ना, तिकडे आहे तुमचं लक्ष. रथात कोण बसली होती? भानुमती. आमच्या दादांचं लक्ष. भानुमती बसली होती. दुर्योधनाची पत्नी बसली होती. आणि तिनं सांगितलं माझं काय बघू नका. कर्णाने बघितलं द्यायला काही नाही येत, पण कर्णाने काय केलं माहितीये का? तिच्या अंगावर जेवढे अलंकार होते का तेवढे घेतले आणि कोणाला दिले? त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाकडे अलंकार दिले. ब्राह्मणाने आशीर्वाद दिला. ब्राह्मण निघून गेले. ऐका, ब्राह्मण निघून गेले. त्या कर्णाकडं ती भानुमती रागानं पाहायला लागली आणि फिरून पुन्हा घरी गेली. जाताना ती भानुमती जेवढी सुंदर होती, जाताना जेवढी खुश होती, जाताना ती गुलाबाच्या फुलासारखी होती, पण येताना मात्र सूर्यफुलाच्या फुलासारखी झाली. सूर्यफुल कसं असतं? असं. आणि गुलाब असं. जाताना खुश होती आणि येताना डाऊन झाली होती. तिच्याकडे बघितलं आणि दुर्योधनांना विचारलं, ए भानुमती काय झालं, एवढी नाराज काय? तिनं सांगितलं काही नाही, पावणे 12 वाजले तरी अजून ठोरक नाही, काहीच नाही, भूक लागली. हा बाबा काय संपू ना? कोणी सांगितलं? भानुमती ना. इथं भानुमती सांगणार नाही असं. त्या भानुमतीनं सांगितलं काही नाही, तुमचा जो मित्र आहे ना कर्ण, याला अक्कल नाही म्हणे. कोण म्हणती? भानुमती. याला अक्कल नाही म्हणे. म्हणे का? अहो याला लाज वाटली पाहिजे. रस्त्यात जाताना रथावर बसली होती मी, रथ ब्राह्मणाने अडवला आणि ब्राह्मणाने सांगितलं मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय, लग्नासाठी काहीतरी दान द्या. याला लाज नाही वाटत म्हणे. तुमचा मित्र बिंडोके बेअक्कल आहे, याचे कधी मध्ये गेर पडतात, याला अक्कल नाही म्हणे. यांनी काय केलं? यांनी माझ्या अंगावरचे सर्व अलंकार घेतले, सर्व सोनं घेतलं आणि कोणाला दिलं? ब्राह्मणाला. याला अक्कल नाही म्हणे. हे बोलल्यावर तो दुर्योधन हसायला लागला. दुर्योधन हसायला लागला. ती भानुमती काय म्हणते माहिती का? दुर्योधनाची पत्नी, मला वाटलं कर्णाला अक्कल नाही येत, मला वाटलं कर्णाचे गेर पडतात, मला वाटलं कर्ण बिंडोके, पण तुम्ही पण तसेच म्हणे. तुमचे पण गेर पडतात काय? लाज वाटते की म्हणे तुम्हाला? तुमच्या बायकोच्या अंगावरचे अलंकार घेतले, परस्त्रीच्या अंगावरचे अलंकार घेतले आणि त्या ब्राह्मणाला दान दिले आणि खुशाल तुम्ही हसवायला लाज वाटली पाहिजे. तो दुर्योधन म्हणतोय अगं ऐक, मी का हसतोय? का हसताय? काय कारण का हसायचं? ब्राह्मणाने रथ अडवला. म्हणले हो. ब्राह्मणाने काय मागितलं? म्हणे दान मागितलं. म्हणे काय दान मागितलं? काहीतरी मला दान द्या. कशासाठी मागितलं? माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे म्हणून काहीतरी दान मागितलं. आणि त्यांनी काय दिलं? तुझ्या अंगावरचे पूर्ण अलंकार दिले म्हणून मी हसलो म्हणे. म्हणजे मला कळलं नाही म्हणे. बापू तुम्हाला अजून कळलं ना का हसला तो? त्याचं कारण ऐक म्हणे. तुझं नशीब म्हणे. त्या ब्राह्मणाने रथ अडवला. रथ अडवून त्या ब्राह्मणाने काय सांगितलं? उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, लग्नामध्ये देण्यासाठी काहीतरी अलंकार किंवा काहीतरी दान द्या. तुझं नशीब म्हणे. त्या ब्राह्मणानं असं नाही म्हटलं काय उद्या मला लग्न करायचंय, एखादी बाई मला दान द्या, नाही ते तुला दान देऊन टाकलं असतं. तुझं नशीब म्हणे. भाग्यवान आहे म्हणे तू का तुला दान नाही दिलं. राहोने दी बाकी दान ज्याचे त्यासी टाकी. हे काय करतात? ज्याचं त्याला द्यायचं, देह समर्पिचे देवा. अरे दाते वदाना दाते वदाना दाते वदाना मला काहीतरी दान द्या. मग ते दान काय?
तर देह देवाला समर्पिजे, मग तो देह समर्पिना भार काही न घ्यावा, मग होईल आगवा तुका म्हणे आनंद. हे करण्यासाठी दाते हो दान करा. जा पंढरपूरला जा आता वारीत, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा किंवा आखमाचा सोयरा. हे करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन. जर असं केलं तर समाजाला आपलं हित व्हावं वाटतं, हेवा वाटतो. आणि तुकोबराय तेच अभंगाच्या शेवटच्या सांगतात. तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. आपल्या हृदयामध्ये जागा व्हावी असं वाटत असलं तर आपल्या लोकांना हेवा आपला वाटलं पाहिजे. आणि ते पद तुकोबराय आजच्या या अभंगाच्या निमित्तानं दादांना ते प्रत्येक शब्दाचा अर्थ मॅच होतो. पहिल्या चरणात नसावे ओशाळ, ते ओशाळ नाही म्हणून त्यांना मानिती सकळ. ते चांगले वागले म्हणून 31 वर्षाच्या ड्युटीनंतर 31 वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केला जो अट्टहास आहे, तो अट्टहास म्हणजे काय की मला समाजाने नातेवाईकांनी एकत्र येऊन पुन्हा भेटावं. जा येते ते पावे मान चाले बोलले वचन. ते जसे जशिले तसे त्यांनी जीवन जगले. 31 वर्षाच्या सेवेमध्ये हजारो मुलांना, हजारो लोकांना ये जाय केली. आज त्यांचा बसचा प्रवास थांबला आणि आता संसारिक प्रवास त्यांचा चालू झाला. इथून पुढचा वेळ त्यांचा तीर्थयात्रेसाठी, ते गेले असेल गाडी घेऊन कुठं, पण त्यांना दर्शनाला कधी वेळ नसेल भेटला. पण आता इथून पुढं त्यांनी आपला वेळ हा कशासाठी घालायचा तर तीर्थयात्रेसाठी.
सत्कर्मासाठी, वारीसाठी, दान धर्मासाठी इथून पुढचा पूर्ण वेळ त्यांनी आता कुटुंबासहित या बाकीच्या कार्यासाठी घातला पाहिजे. म्हणून राहोने दे बाकी, त्यांनी कोणाचं दान ठेवलं नाही. ज्याचं त्यासी टाकी, ज्याचं जे घेतले त्याला ते परत केलं. आणि तुकोबराय म्हणतात अशा व्यक्तीचा व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा. त्याचा व्हावा वाटतो, त्याचा हेवा वाटतो. आणि असा हेवा आपल्याबद्दल पण देवाला वाटावा असं वाटत असलं तर देवाचं एकदा भजन करा. सर्वांनी हात वरती करा. हा, सर्वांनी घ्या असं. आणि सर्वांनी एका स्वरात एका तालात टाळी वाजवून सर्वांनी म्हणायचं विठोबा व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुन्हा या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, जे चांगलं असेल ते ज्ञानोबराय, तुकोबराय, सद्गुरू जोग महाराज आणि गुरुवर्य खांदे शांतीनाथ तुकाराम बाबा जोगकर बाबांचं जे श्रवण केलं ते सांगायचा प्रयत्न केला. या बोलण्याच्या ओघात कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माझ्या वाणीतून त्यांची माफी मागतो. आज दादांचं 31 वर्षानंतर सेवेचं निवृत्तीचं कारण ती सेवा परिपूर्णतेने आज ठामपणे पार पाडली. आणि त्या सेवेतून आज ते निवृत्त होत आहेत. आणि त्या निवृत्तीच्या समारंभासाठी हे कीर्तन आयोजन केलेलं आहे. त्यांना मुलगा नाही, पण जावई आहे, सुंदर जावई, गोड स्वभाव मुलगी आहे, गोड असा परिवार आहे. आणि त्या परिवारामध्ये आज त्यांनी आपला वेळ समर्पित करायचा आहे. शेवटचा एक संदेश दिला आणि सेवा समर्पित करील. ऐका ऐका ऐका. आपलं जीवन असं असावं की लोकांनी आपला आदर केला पाहिजे. आपण जिथं जाऊ ना लोकांना अपेक्षा लागली पाहिजे. हे कार्यक्रमाला दिसले नाही गाड्या, हे का नाही आले गाड्या, काही नाराज असतील का, एक फोन करू आपण त्यांना. असं जीवन जगलं ना की लोकांना आपली आपुलकी दिसते. आणि असं जीवन आदरणीय हरिभक्तपरायण श्री रतन जयराम सानप दादांचं सेवेत होतं. त्यांचे पूर्ण सेवेधारी जे त्यांच्याबरोबर सेवेत होते ते सर्व सेवा करणारे आज त्यांना त्यांच्या प्रेमामधून दूर करतायत. त्यांचं नांदगावला जाणं असेल पण ज्या गाडीला 31 वर्ष सेवा दिली त्या गाडीत आता बसणं नसणार आहे. जे ड्रायव्हिंग करायचे आता ड्रायव्हिंग करता येणार नाही, आता साईडला बसतील, प्रवास करतील. पण प्रवासामध्ये त्यांचं हक्काचं जे वाहन होतं ते आता त्यांना चालवता येणार नाही. 31 वर्ष सेवा केली, निम्म्या रात्री गेले असेल, रात्र पहाट पाहिजे नसेल, उन्हात गेले, सावलीत गेले, थंडीत गेले, पावसात गेले, पण सेवेत मात्र कधी थांबले नाही. ही सेवा आज त्यांना या त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत येऊन पोहोचवतील. पैसा किती आला, माणूस पैशाला मोठा होत नसतो. माणसाचा अंतःकरण आणि हृदय मोठं पाहिजे. हृदय मोठं असलं की हा समाज एकत्र येतो. आज त्यांच्या सेवा निवृत्तीला एवढा समाज एकत्र आला. हा समाज एकत्र येण्याचं एकच कारण आहे, त्यांनी एकच केलं, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. ओशाळ जीवन जगले नाही, मग समाजाने त्यांना, नातेवाईकांनी त्यांना मांडलं. आणि आज त्यांचा सेवेचा आज शेवटचा पट्टा त्यांनी गाठलेला आहे. आज शेवटच्या पट्ट्यानिमित्तानं त्यांना एकच सांगेल, इथून पुढचं तुमचं आयुष्य सुखी जाऊ, निरोगी जाऊ, अगदी सांसारिक जीवामध्ये जाऊ, तुमच्याकडनं तुमच्या परिवारासाठी वेळ दिला जाऊ. तुम्हाला मुलगी मुलीग तुम्ही जाऊन भेटणार, जावायला भेटणार,
तुमची बहीण काय नातेवाईक असतील सर्वांना तुम्ही भेटा आणि ते भेटता 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 कधी खिशातून 100 रुपये नाही निघले पण प्रेमानं बरे ना तुम्ही हे वाक्य प्रत्येकाचं निघावं आणि ते वाक्य आज त्यांच्या घरात चालू होणार इथून पुढं त्यांचं जीवन आता तीर्थयात्रेचं असावं एवढं बोलतो आणि थांबतो. या सेवेच्या निमित्तानं जे सर्व माझ्या जवळचे सहकारी मंडळी ते आले त्यांचे आभार मानतो. एक शेवटचा संदेश सेवा समर्पित. हा संदेश मी वारकरी सिद्धांत या चॅनलला दिला होता आणि वारकरी सिद्धांत या चॅनल दिल्यानंतर तो हजारो मोबाईलवर गेला, हजारो लोकांच्या स्टेटसला गेला आणि महाराष्ट्रभर बापू त्या एका स्टेटसना नरेंद्र महाराज तिथे गायला होते, ललित महाराज नंतर आले होते वाजवायला, नंतर आले ते कार्यक्रम झाल्यानंतर, पण तो इतका व्हायरल झाला कारण वारकरी सिद्धांत चॅनल खूप व्हायरल आहे. म्हणून आता एक संदेश मला आठवतो तो देतो, ऐका. आपल्या घरी मुलगी असेल ना त्या मुलीचं एक वय ठरवून घ्या बरं. वय 21च्या आत मुलीचं लग्न करा, 22च्या आत लग्न करा. 12वी झाली, 12 आणि 6 18, चला 13वी एफ व्हायला जाऊ द्या, एस व्हायला जाऊ द्या, टी व्हायला जाऊ द्या. 18 आणि 21 वय झालं की मुलीचं लग्न करा. 22 वर्षी मुलीचं लग्न करा, 22च्या आत लग्न करा. का? मुलगी खूप कळती होती आणि कळती झाली की ती मुलगी तुम्हाला कन्यादान करू देईल किंवा नाही करू देणार हे तिच्या हातात आहे, आई बापाच्या हातात राहत नाही. कारण मुलगी कळती होती म्हणून मुलीचं लग्न 21-22च्या आत करा. आणि ऐका, 21-22च्या आत जरी केलं तर एकदा मुलीची पण पसंती विचारा. आपण काय करतो, गुरुवर्य पृथ्वी बाबांचं वाक्य, आपण लग्न कशाशी लावतो माहिती का? आपण लग्न श्रीमंतीशी लावतो. पुढच्या व्यक्तीची श्रीमंती किती आहे, नोकरी कोणती आहे, पुढच्या व्यक्तीची गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्याच्याशी लग्न लावतो. धंदेवाला आपण पाहत नाही, शेतीवाला आपण पाहत नाही, आपण गव्हर्नमेंट सर्वंट बघतो. त्याच्यात पण गव्हर्नमेंट पण आपली काय अट असती, तो परमनंट असावा. गव्हर्नमेंट मध्ये पण टेम्पररी नसावा, निमशासकीय नसावा. बस ही निमशासकीय मध्ये मोडती, पण निमशासकीय नसावा. मग तो शासकीय असावा, शासकीय मध्ये पण तो परिपक्व असावा. आपण धंदेवाला मुलगा बघत नाही. ऐका, विशेष करून तुम्हाला विनंती आहे, माझी आई जेवढे आई बसले आहेत ना तुम्हाला विनंती आहे, कारण माणसापेक्षा, पुरुषांपेक्षा, पतीपेक्षा, बापापेक्षा तुमचं जास्त धकतं. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही हट्ट धरू नका. काय नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. आता नोकऱ्याने धंदेवाला पण एखादा बघा, धन्यवाला बघा ना, तो मुलगी सुखात ठेवल तुम्हीची. म्हणून मुलीचं लग्नाचं वय 21-22 असू द्या. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या वेळेस त्या मुलीचं कन्यादान करा बरं. कन्यादान करा, कन्यादान करा. हे वाक्य का बोलतोय? मुलीचे पैसे घेऊ नका. 2 लाख, 3 लाख, 5 लाख आपण मुलीचे पैसे घेतो, ते पैसे घेऊ नका. आणि सर्वात महत्वाचं एक मोठा संदेश जो मी आता नवीन जोडला, ललित महाराज, ऋषिकेश महाराज, मी नवीन संदेश जोडला ते नुकताच. जर आपल्या घरातली मुलगी, वाक्य माफी मग बोलतोय तो कोणी असेल, मला कोणाचं काही माहित नाही पण सांगतो, जे युट्यूबला ऐकतो त्यांना पण सांगतोय मी. आपल्या घरातली मुलगी जर एखाद्या आपल्याच धर्मातल्या मुलाशी निघून गेली असेल, वाक्य माफी मग बोलतोय पुन्हा मी, आपल्या धर्मातल्या एखाद्या मुलाशी लग्न करून निघून गेली असेल, लव्ह मॅरेज केलं असेल आणि तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून त्या मुली संग बोलत नसेल, तर माझी त्या आईला, त्या बापाला विनंती, आता तिला स्वीकारा, त्यांना पण जगू द्या. झाला असेल लग्न तिचा त्या तरुणपणामध्ये निर्णय चुकला असेल, पण तुम्ही चुकू नका. जर गेली असेल ती दुसऱ्याच्या घरात तरी आता तिला स्वीकारा. ते तुमच्याच काळजाचं तुकडे, तुमचीच मुलगी ती. 9 महिने 9 दिवस जी आईनं पोटात ठेवली, ती आई तिच्याशी 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झालं बोलत नाहीये. पण मी बाकीच्या कीर्तनकारांपेक्षा वेगळं बोलतोय. आपली मुलगी आहे ती, तिला स्वीकारा, त्यांनाही जीवन जगू द्या, तिला पण आपलं समजा. हे जर केलं तरी माझं अख्खं कीर्तन तुमच्यापर्यंत पोचलं अशी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलण्याच्या ओघात कंप्लीट 12 वाजले. 10 ते 12 या वेळेत मला आदरणीय हरिभक्तपरायण सुदाम भाऊंनी सेवा करण्याचा टाइम दिला होता. त्यावेळेत सेवा समाप्त होत आहेत. शेवटचा संदेश मी दिला. फक्त गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे ही आस. आणि करताना, भक्ती करताना अशी करा, तुकडोजी महाराजांसारखी करा. तुकडोजी महाराजांना विचारा कशी भक्ती करू, सांगा मी काय करू, सांगा काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. ती भक्ती काय म्हणते? भक्तीने तू चल पुढे, संसार तू इकडे, हा मार्ग धरू का तो मार्ग धरू,
सामी काय करू भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही हा मार्ग धरू का तो मार्ग धरू सामी काय करू भक्ती पण करा संसार करा अशी भक्ती जर केली तर आपलाही एक दिवस निवृत्तीचा कार्यक्रम करता येतो तो कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम ज्या संतांच्या संगत हा कार्यक्रम त्या संतांचे एकदा भजन ज्ञानेश्वर यथामत यथावकाश आभावर बोलण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघात 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेतले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष जे चांगलं असेल ते घेऊन जा या सर्व गुरुजनांच्या पायावर नतमस्तक होतो आणि सेवा समर्पित करतो खानदेशातनं वैरागी की तुकाराम बाबा जोरकर बाबांच्या गावात बाबांच्या समोर सेवा करण्याचा योग याच्यापेक्षा अजून काही नसणारे म्हणून सर्वांनी आपल्या जीवनात एकच करा कपाळ लागून लावा आणि गळ्यामध्ये माळ घाला एवढं जरी केलं तरी भक्तीचं खरं साहित्य काय हे सांगते या सेवेनं आज मी समस्त सानप परिवार त्यांचे आभार मानतो की आपण मला या पात्रतेत पोहोचवलं आदरणीय हरिभक्त परायण सुदाम भाऊ कांगणे भाऊंचे आभार मानतो आणि आमचे कौलदादा दोंड यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम विठ्ठल